हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील 14व्या 15व्या श्लोकापर्यंत चर्चा केलेली आहे. आता आपण पाहत आहोत श्लोक क्रमांक 8 ते 15 मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे भक्ती जी आहे हे आपलं सकाम कर्म जे काय आहे किंवा निष्काम कर्म जे आहे हे करत आपण आपली भक्ती करायची आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की कशा प्रकारे वर्णाश्रम जो आहे हा भक्तीसाठी प्रेरक असला पाहिजे. वर्णाश्रम जर पालन करताना व्यक्तीने जे आहे त्याचं ध्येय जे आहे हे भक्ती असणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना व्यक्तीने आपलं ध्यान जे आहे हे व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन तशा प्रकारे फक्त एकाच गोष्टीवरती म्हणजे भगवंतांच्या भक्ती योगावरती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने एक तलवार जी आहे ज्ञानाची आणि भक्तीची जी तलवार आहे त्याच्याद्वारे आपले जे काही कर्म आहेत आपले जे काही बंधनं आहेत ते सर्व छाटून टाकले पाहिजेत. हे आपण श्लोक क्रमांक 15 मध्ये शिकलो. इथून पुढे श्लोक क्रमांक 16 ते श्लोक क्रमांक 22 जे आहे याच्यामध्ये भक्तीमध्ये कशा प्रकारे व्यक्तीची प्रगती होते याची चर्चा करण्यात आलेली आहे. यामध्ये 9 ज्या आपल्या पायऱ्या आहेत भक्तीमध्ये प्रगतीच्या त्या 9 पायऱ्यांची चर्चा आहे. आणि कशा प्रकारे भक्तीच्या 14 ज्या पायऱ्या आहेत त्या 9 पायऱ्यांचा आणखीन विस्तार केलेला आहे. त्याच्यात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे भक्ती योगामध्ये किंवा भक्तीमध्ये ज्या 14 पायऱ्या ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहेत 9 पायऱ्या ज्या आहेत त्या आहेत श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, त्यानंतर निष्ठा, परत पुढे रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम या 9 पायऱ्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी 9 पायऱ्या कोणत्या आहेत? श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, आसक्ती, त्यानंतर रुची, आसक्ती, त्यानंतर भाव आणि प्रेम या 9 पायऱ्या आहेत भक्तियोगातील भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. तर या पुढचे जे श्लोक आहेत 16 ते 20 श्लोक जे आहेत हे 5 श्लोकामध्ये या या भक्तीच्या आणखीन विस्तार केलेला आहे. त्याच्यामध्ये अशा 14 ज्या पायऱ्या आहेत त्याचं वर्णन जे आहे इथे भगवंत करत आहे. इथे जे आहे सुत गोस्वामी जे आहेत आपल्याला त्याचं वर्णन करून सांगतात. तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 16 पासून. वासुदेव ऋषी सेवया विप्र नाथ. भाषांतर. हे द्विज ऋषींनो, जो भक्त सर्व दोषातून मुक्त झाले आहेत त्यांची सेवा केल्याने दिव्य अशी महान सेवा केली जाते. अशा प्रकारच्या सेवामुळे वासुदेवांच्या कथाश्रवणामध्ये रुची प्रीती निर्माण होते. शुश्रूषया श्रद्धानस्य. तर ह्याच्यामध्ये श्रद्धानस्य अतिशय महत्वाचा श्लोक आहे या श्लोकामध्ये. तो म्हणजे श्रद्धानस्य म्हणजे सावधानतेने आणि एकाग्रतेने प्रभुपाद सांगतात. तर श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. आपण कोणतंही कार्य करताना आपण श्रद्धा असणं गरजेचं आहे. भक्तिमय कार्य करताना जर व्यक्तीची श्रद्धा जर कमकुवत असेल, डळमळती असेल तर तो व्यक्ती कधीही दृढतेने कोणती गोष्ट करू शकणार नाहीये. आणि ती गोष्ट दृढतेने न केल्यामुळे त्याला त्याची जी ध्येय प्राप्ती आहे ती कधीही होणार नाहीये. आणि त्यामुळे त्या गोष्टीवरती श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि अशी श्रद्धा ठेवून आपण कित्येक गोष्टी करतो. आपण उदाहरण याच्या आधी शिकलो आहोत की कशा प्रकारे आपण ट्रेनमध्ये विमानामध्ये बसल्यानंतर आपण कधीही विचारत नाही की जो पायलट आहे किंवा जो चालक आहे तो चालक जो आहे तो त्याने कोर्स केलाय का, त्याच्याकडे लायसन्स आहे का, त्याला ती ट्रेन चालवता येतेच का. आपण अतिशय त्या गोष्टीवरती कधीही शंका न ठेवता आपण लगेच ट्रेनमध्ये बसतो आणि प्रवास करतो. तर तशाच प्रकारे कुठे ना कुठे श्रद्धा ही आपण ठेवतोच. जसं उदाहरण दिलं जातं की आपण जर बार्बर शॉपमध्ये गेलो, नाव्याच्या शॉपमध्ये गेलो, नाव्याच्या दुकानात गेल्यानंतर नावी जो आहे त्याच्याकडे तो येतो, गळ्याला कापड बांधतो आणि आपण जो आहे आपला गळा जो आहे तो नाव्याला देऊन टाकतो. पण कोणी विचार करत नाही की हा नावी जो आहे हा माझा गळा छाटू शकेल. विश्वास, श्रद्धा आपण ठेवून देतो. तर अशी बऱ्याच गोष्टींवरती आपण ह्या जीवनामध्ये श्रद्धा ठेवतो आणि आपण जीवन जे आहे जीवन निर्वाह जो आहे होत राहतो. तर तशाच प्रकारे भक्तीमध्ये श्रद्धा जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. तर त्या श्रवण करणं महत्वाचं आहे, श्रवणामध्ये मग्न होणं महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आहे श्रद्धानस्य.
श्रद्धेने ते श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे. जर व्यक्तीने श्रद्धेने जर श्रवण केलं नाही तर त्याला कधीही वासुदेव कथारुची होणार नाहीये. वासुदेवांच्या कथेमध्ये त्याला कसल्याही प्रकारची रुची प्राप्त होणार नाहीये. आणि हे करण्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे, स्यान महत सेवया विप्र. तर त्या व्यक्तीला विप्र, जे द्विज आहेत, जे ब्राह्मण आहेत किंवा जे महत आहेत, अतिशय महान भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, यांची सेवा करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये या गोष्टीवरती नेहमी भार दिला जातो की साधू संत जेव्हा येतात त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आपण ऐकतो साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. म्हणजे त्यांचा एवढा एवढा अतिशय हर्षित होऊन आनंदाने त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. आपण हेही पाहिलेलं आहे की जुन्या काळामध्ये राजे जे आहेत हे ब्राह्मण किंवा जे साधू संत महात्मा आल्यानंतर त्यांना त्यांचं स्वागत करायचं, त्यांचा आदर तिथ्य करायचे, त्यांचे चरण धुवायचे आणि त्यानंतर त्याचे चरणामृत आहे ते डोक्यावरती शिंपडून घ्यायचे, त्यांना पाहिजे त्या गोष्टींनी त्यांची सेवा केली जायची. तर सांगण्याचं तात्पर्य व्यक्तीची कथारुची किंवा तुझी आवाज बंद झाला हो आपला. तर श्यान महत सेवया विप्र, आपण जेव्हा अशा महान भक्तांची शुद्ध भक्तांची सेवा करणार आहोत, ती सेवा जी आहे ही सेवा अतिशय महान आहे. तर श्यान महत सेवया विप्र पुण्य तीर्थ निषेवना. आणि असं केल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे पुण्यतीर्थ अतिशय पुण्यवान होणार आहे, तो सगळ्या दोषातून मुक्त झालेला असणार आहे. आणि अशी ही महान सेवा जी आहे त्या त्या व्यक्तीकडून घडणार आहे. आणि हे केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवंतांप्रतीची जी रुची आहे, प्रीती जी आहे ही निर्माण होणार आहे. तर त्यामुळे इथे श्रद्धा जी आहे याच्यावरती चर्चा होती. त्यानंतर श्यान महत सेवा या विप्र याच्याद्वारे साधू संघ जे आहे या साधू संघाची चर्चा होत आहे. आणि त्याचबरोबर वासुदेव कथारुची याच्याद्वारे आपण पाहतो की तो व्यक्ती जो आहे त्याच्याद्वारे ही भजन क्रिया सुद्धा होत आहे. तर शुश्रूषया श्रद्धानस्य श्रद्धेने श्रवण केल्यामुळे वासुदेवाचे कथे रुचीमध्ये होणार आहे किंवा वासुदेवांच्या कथामध्ये म्हणजे कीर्तनामध्ये त्याला रुची लागणार आहे, म्हणजे भजन क्रियेमध्ये त्याला रुची लागणार आहे. पण त्या भजन क्रियेमध्ये रुची लागण्यासाठी त्याला श्रद्धा गरजेची आहे आणि त्याचबरोबर त्याला साधू संघही तेवढाच गरजेचा आहे, जे आपण ह्या श्लोकातून शिकतो. तर श्रद्धा, साधू संघ आणि भजन प्रिया या तीन गोष्टींचं जे इथे वर्णन करण्यात आलं. हरे कृष्णा तुझा प्रभूजी, आवाज गेलाय. आय थिंक जो प्रभूजीने म्यूट केलाय, काय काम आलं असेल, प्रभूजीने समोरून हो. म्यूट केलाय. ओके ओके.
हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये आपण पाहतोय की श्रद्धा, साधुसंग आणि भजन क्रिया या तीन गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की 14 स्टेज आहेत. आपण ह्या 9 स्टेजेस तर आहेत, आपण आधी सुरुवातीपासून ऐकलेल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्यात भागवतामध्ये या 5 श्लोकात ज्या 14 पायऱ्यांची जी वर्णन करण्यात आलेली आहे, 14 स्टेजचे जे वर्णन करण्यात आले आहे तेही आपण पाहणार. तर या श्लोकामध्ये आपण काय पाहतो की स्त्यान महत सेवया विप्र पुण्य निषेवनात, हा हा जो श्लोकाचा भाग आहे त्याच्याद्वारे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये महत सेवा करणं किंवा महत कृपा ही अतिशय गरजेची आहे. म्हणजे जसं आपण मागच्या चर्चा करतो की तर बऱ्याच वेळा भगवद्गीता गोष्टी आहेत की व्यक्तीच्या कर्मानुसार पुण्य जेव्हा संचय होतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा भक्तीशी संपर्क येतो. पण त्याचबरोबर अशा व्यक्तीची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अहैतुकी कृपा. आणि व्हॉइस जेव्हा कट होतो. अहैतुक कृपा होते त्यावेळेस ती. प्रभूजी तुमचा आवाज बराचसा कट होतोय प्रभूजी, ऐकू येत नाहीये. हरे कृष्ण. आता येतोय का व्यवस्थित? हरे कृष्ण. हो प्रभूजी, आता येत आहे. प्रभूजींकडे बहुतेक रेंजचा इश्यू आहे नेटवर्कचा. प्रभूजी लेफ्ट हरे झाले. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता येतोय का आवाज व्यवस्थित? येतोय प्रभूजी, आवाज येतोय. ठीक आहे, मी व्हिडिओ बंद करतो, मी त्याच्यामुळे व्यवस्थित येईल आवाज त्याच्यानंतर. हरे कृष्णा. आता येतोय का सगळ्यांना व्यवस्थित आवाज? येस प्रभू, परफेक्ट. हो प्रभूजी. ओके. तर आता आपण पाहिलं की नऊ ज्या पायऱ्या आहेत त्याच्यानुसार या श्लोकामध्ये आपण पाहिलं श्रद्धा, साधू संघ आणि भजन क्रिया या तीन गोष्टींची चर्चा केली आहे. त्याच्याच बरोबर ह्या 14 ज्या पायऱ्यांची जी आपण चर्चा करणार आहोत त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सताम कृपा. सताम कृपा म्हणजे कॉजलेस मर्सी, ज्याला आपण अहैतुकी कृपा असंही म्हणून समजू शकतो. जेव्हा ही अहैतुकी कृपा आपल्या जीवनामध्ये येते ती कधी येईल, कशी येईल, कोणत्या प्रकारची ही माहित नाहीये. कधी प्रसादाच्या मार्फत येते, कधी भक्तांद्वारे ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचतो, किंवा कधी आपण हरिनाम संकीर्तन पाहतो. असे कित्येक भक्त आपल्याला आपण पाहतो की जीवनामध्ये सांगतात की कुठेतरी बस आली होती आणि बसमध्ये प्रभुपादांचं कीर्तन ऐकलं, आम्ही आकर्षित झालो आणि आम्ही तिकडे आलो. कोणीतरी प्रसाद दिला आणि प्रसादामुळे भक्त आकर्षित झाले. कोणी ग्रंथ दिला म्हणून ग्रंथ. तर अशी जी कृपा आहे ती कोणत्या प्रकारे कधीही हे माहित नाहीये. पण जीवनामध्ये जेव्हा सताम कृपा येते, ज्याला आपण म्हणतोय ह्या श्लोकामध्ये स्यान महत सेवा या विप्र, जसं आपण नारद मुनींच्या उदाहरणामध्ये पाहतो की नारद मुनी जे आहे ते 5 वर्षाचे बालक होते. त्यांची आई जी आहे ही त्यांची त्यांची काळजी घेत होती. पण जेव्हा भक्ती वेदांतिस्ट जे आले त्यांच्याकडे आणि त्यांनी जेव्हा त्यांची सेवा केली, आईने आणि नारद मुनींनी सेवा केली, तर त्यांच्यावरती ती सताम कृपा झाली. आणि ही सताम कृपा जी आहे ही कधी होते, जेव्हा व्यक्ती महत सेवा करतो त्यावेळेस ही सताम कृपेची दारं जी आहेत ही उघडतात, व्यक्तीला भरपूर कृपा मिळते. तर श्रद्धेच्या आधी या दोन गोष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारे घडतात. एक आहे सताम कृपा आणि दुसरी आहे महत सेवा. आणि त्यानंतर व्यक्ती जी आहे ही श्रद्धा प्राप्त होते. तर मग आपण असं म्हणू की अरे आधीच्या आपण पायऱ्या पाहिल्या त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, मग साधुसंग आहे. तर या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण जेव्हा श्रद्धा जी आहे ही झाल्यानंतर साधुसंग जो आहे त्याला गुरुपादाश्रय असं म्हटलं जातं. तर आपण ज्या 9 पायऱ्या पाहतो त्याच्यामध्ये आपण पाहतो श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया. पण ही जी आता आपल्याला पायऱ्या 14 पायऱ्या समजून सांगितल्या जातात भागवताद्वारे, आणि याचं वर्णन जे आहे हे माधुर्य कादंबरीमध्ये सुद्धा विशेष विश्लेषण केलेलं आहे शिल भक्तिविनोद ठाकूरांनी. जर कोणाला आणखीन याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर भक्तिविनोद ठाकूरांचा माधुर्य कादंबरी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्येही आणखीन या सर्व गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. तर ह्यात काही फरक नाहीये, ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. पण त्याचा आणखीन विस्तार जो आहे आपण पाहत समजून घेतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे पहिली पायरी सताम कृपा, त्यानंतर आहे महत सेवा,
त्यानंतर आहे ती म्हणजे श्रद्धा. आणि त्यानंतर पुढची पायरी येते ती म्हणजे गुरुपादाश्रय. तो व्यक्ती जो आहे हा गुरूंच्या चरण कमलांचा आश्रय घेतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये भजन क्रिया जी आहे किंवा भजन क्रियेतली तीव्रता जी आहे ही दिसून येते किंवा वाढते. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती हळूहळू क्रमाक्रमाने पुढे जातो तो नक्कीच प्रगतीपथावरती असतो. तर आपण 16व्या श्लोकात पाहतो की व्यक्तीची श्रद्धा, साधुसंग आणि भजन क्रिया या 3 गोष्टी दिसून येतात. त्याच्यात विशेष करून श्रद्धा आणि साधुसंगावरती जास्त भर दिलेला आहे. त्यात श्रद्धेच्या आधीच्या 2 पायऱ्या येतात ती म्हणजे सताम कृपा, ज्याला आपण अहैतुकी कृपा समजू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महतसेवा. जे भक्तगण आहेत, शुद्ध भक्त विशेष करून त्यांची सेवा. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रद्धा. चौथी स्टेज आहे ती म्हणजे गुरुपादाश्रय, शिल गुरुदेवांच्या चरण कमलांचा आश्रय किंवा त्यांच्या दिलेल्या उपदेशांचं पालन. त्यानंतर 5वी जी पायरी येते ती म्हणजे भजन क्रियेची पायरी येते. आपण श्लोक क्रमांक 16 आणि 17 या दोन्ही मध्ये सुद्धा भजन क्रियेचं वर्णन केलेलं आहे. वासुदेव कथारुचीच्या द्वारे आपण पाहतो की भजन क्रियेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तुझे आवाज गेला तात्पर्य. आपला आपला आवाज येत नाही प्रभू. हरे कृष्ण. आता येत नाही आवाज? येतोय प्रभूजी, क्लिअर आहे. प्रभूजी आपला आवाज बिलकुल अच्छा. येत नाहीये. हरी बोल. प्रभूजी आवाज बाकीच्यांना येतोय येतोय, महिला? आम्हाला येतोय. प्रभूजी तुम्ही लॉग आउट करून लॉग इन करा. येतोय. हरे कृष्ण. तात्पर्याचा पहिला पॅराग्राफ वाचा. मणिराज कोण वाचतंय? येस, शुभांगी प्रेममय माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. 16चं ना हो. तात्पर्य प्रभुपादांवर. जीवाने भगवंतांविरुद्ध केलेला विद्रोह हेच त्याच्या बद्ध जीवनाचे कारण आहे. काही व्यक्तींना देव किंवा दैवी संपदेने युक्त असे म्हणतात आणि काही व्यक्तींना असुर असे म्हणतात. असुरांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नाही. भगवद्गीतेतील 16व्या अध्यायात असुरांचे स्पष्ट रीतीने वर्णन दिले आहे. त्यात म्हटले आहे की असुरांना जन्म जन्मांतरापर्यंत अज्ञानाच्या अत्यंत खालच्या स्थितीत ठेवले जाते आणि म्हणून ते निम्न कोटीतील पशुयोनीत पतित होतात. त्यांना परमसत्याचे मुळीच ज्ञान नसते. भगवंतांच्या इच्छेनुसार विभिन्न देशात भगवंतांचे जे मुक्त सेवक आहेत त्यांच्या कृपेने या असुरांची क्रमशः भगवत चेतनेत सुधारणा होते. असे भगवत भक्त हे परमेश्वराचे फार विश्वसनीय सहचर आहेत आणि जेव्हा ते मानव समाजाला निरीश्वरवादाच्या संकटातून मुक्त करण्याकरिता येतात तेव्हा त्यांना भगवंतांचे शक्तावेश अवतार, भगवंतांचे पुत्र, भगवंतांचे सेवक किंवा भगवंतांचे सहचर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यापैकी कोणीही स्वतःविषयी खोटा दावा करीत नाहीत की आपण परमेश्वर आहोत. असा दावा म्हणजे असुरांनी केलेली ईश्वराची निंदा आहे व अशा असुरांचे आसुरी अनुयायी हे सुद्धा अशा ढोंगी लोकांना परमेश्वराचे अवतार म्हणून स्वीकारतात. शास्त्रात परमेश्वराच्या अवतारांची निश्चित माहिती आहे. शास्त्रांनी जर समर्थन केले नाही तर कोणालाही परमेश्वर किंवा परमेश्वराचा अवतार समजू नये. ज्या हरे भक्तांना कृष्ण. भगवंता तर आपण पाहतो इथे प्रभुपाद जे आहेत हे श्रद्धा या गोष्टीवरती फार भार देतात आणि म्हणून विशेष करून आपल्या भगवंतांवरती श्रद्धा असणं गरजेचं आहे. भागवताची सुरुवात जी आहे त्याच्यामध्येच आपण पाहिलं की वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहे ते परमसत्य आहेत हे मानणे फार गरजेचं आहे. आणि भगवंत श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत, हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. पण दुर्भाग्याने या गोष्टीवरती श्रद्धा नसल्यामुळे किंवा स्वतःच्या अहंकारामुळे किंवा स्वतःला भगवंत बनवण्याच्या, स्वतःला परमेश्वर बनवण्याची जी तीव्र इच्छा आहे जीवात्म्याची आणि त्या इच्छेमुळे जीवात्मा जो आहे हा स्वतः परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करतो किंवा मी परमेश्वराचा अवतार आहे असं सांगतो. त्यामुळे प्रभुपाद इथे जो शुश्रूषया शब्द धानस्य वासुदेव कथारुची या गोष्टीचं वर्णन करताना सांगतायत की हा खूप मोठा एक रोग आहे बद्धजीवामध्ये स्वतःला भगवंत मानण्याचा. आणि हे स्वतःला भगवंत मानण्याचा हा जो रोग आहे याच्यातून आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि असे बरेच लोक आहेत जे स्वतःला, ज्यांना प्रभुपाद असुर असं म्हणतात, ज्यांना त्यांची वृत्ती जी आहे ही राक्षसांप्रमाणे आहे आणि अशी राक्षसांप्रमाणे असणारी वृत्ती जी आहे त्याच्या व्यक्ती स्वतःला भगवंत समजतो. आणि त्याच्याबद्दलच पुढे प्रभुपाद पुढच्या पॅराग्राफ मध्ये चर्चा करतायत की परमेश्वरांचा आपण सेवक होऊ शकतो आणि अशा परमेश्वराचा सेवक जो आहे याला महत किंवा महात्मा असं म्हटलं जातं, तीर्थवान पुण्यवान असं म्हटलं जातं. आणि असा जो भक्त आहे तो
जो आहे हा भगवंतांना भगवंतांचं परमेश्वर हे स्थान, परम ईश्वर स्थान जे आहे हे जाणू शकतो. त्याचंच वर्णन करताना प्रभुपाद जे आहे हे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये सांगतात कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा या गोष्टीचा दुजोरा दिलाय. श्री चैतन्य महाप्रभू स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत होते, पण तरीही ते इथे या भूतलावरती छन्न अवतारामध्ये म्हणजे एक भक्ताच्या अवतारामध्ये आले होते. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभूंना कोणी भगवंत असं म्हटलेली कोणतीही गोष्ट कधी आवडत नव्हती. चैतन्य महाप्रभू या गोष्टीला त्यांना त्या गोष्टीवर खूप फार कडक नियम होता की कधी कडक विरोध करायचे चैतन्य महाप्रभू. ते स्वतः कधी या गोष्टीला मान्य करत नव्हते. आणि त्यामुळे भगवंतांचा सेवक जो आहे तो स्वतःला कधी भगवंत मानणार नाही, हे चैतन्य महाप्रभूंनी आपल्या उदाहरणातून समजून सांगितलं. शेवटचा पॅराग्राफ कोणी वाचतंय? माताजी वाचा तुम्हीच, शुभांगी माताजी वाचा. हो, चालेल ना. शुभांगी भगवंतांचे माताजी. सेवक श्रीकृष्ण भावनेच्या प्रचारार्थ येत असतात, म्हणून बुद्धिमान व्यक्तींनी त्यांच्याशी सर्व बाबतीत सहकार्य करावे. भगवंतांच्या सेवकांची सेवा केल्याने भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षाही मनुष्य भगवंतांना अधिक प्रसन्न करतो. भगवंतांचे सेवक भगवंतांच्या सेवेकरिता आपले सर्वस्व जेव्हा समर्पण करतात आणि जेव्हा भगवंत पाहतात की त्यांच्या सेवकांना योग्य रीतीने आदर दिला जातो, तेव्हा ते अधिकच संतुष्ट होतात. असे सेवक भगवंतांना फार प्रिय असतात. भगवद्गीतेत भगवान असे घोषित करतात की त्यांचे यश प्रचार करण्यात जो स्वतःचे सर्वस्व समर्पण करतो त्याच्या समान प्रिय त्यांना कोणी नाही. गीता 18.69. भगवंतांच्या सेवकांची सेवा केल्याने मनुष्याला क्रमशः अशा सेवकांचे गुण प्राप्त होतात. अशा रीतीने मनुष्य भगवंतांचे यश श्रवण करण्याला पात्र होतो. भगवंतांविषयी श्रवण करण्याची उत्सुकता हीच भक्ताची भगवत धामात प्रवेश मिळवण्याची प्राथमिक योग्यता आहे. हरिबोल. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात की ही जी वृत्ती आहे भगवंत बनण्याची ही कशी जाऊ शकते, जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांची सेवा करू. आणि असे भक्त ज्यांनी पूर्णपणे भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे आणि असे भक्त जे आहेत ते आपल्याला भगवंतांबद्दल श्रवण कीर्तन करवतील आणि त्यामुळे आपली भगवंतांवरची श्रद्धा वाढेल. आणि ही जी वृत्ती आहे भगवंत बनण्याची जी इच्छा आहे, परमेश्वर बनण्याची इच्छा आहे, जी वृत्ती आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाईल. तर इथे आपण पाहिलं श्रद्धा, साधुसंग आणि भजन क्रिया या गोष्टींबद्दल चर्चा केली. त्याचा विस्तार जो आहे त्याच्यामध्ये आपण 4 पायऱ्या पाहिल्या, त्याच्या 5 पायऱ्या पाहिल्या. त्याच्यामध्ये सताम कृपा, महत सेवा, श्रद्धा, गुरुपादाश्रय आणि भजनेषु स्पृह म्हणजे भजन क्रिया याची चर्चा केलेली आहे. प्रभू हरे आता कृष्ण. आपण पाहूया. यस हो. एक पॉइंट विचारायचं प्रभूजी, आता तुम्ही याच्यामध्ये जसं आपण 9 स्टेप आहे, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता ऍड केलं आहे सताम कृपा. तुम्ही जे 14 पायऱ्या म्हटलं तर त्यांपैकीच हे पायऱ्या आहेत का? सताम कृपा, महत सेवा, गुरुपादाश्रय. हो ब्रो, ह्या 9 पायऱ्या आणि ह्या 14 पायऱ्यामध्ये काही फरक नाहीये. फक्त त्या 9 पायऱ्यांचा थोडा आणखी विस्तार जो आहे हा 14 पायऱ्यांमध्ये. तर त्या आणि 14 प्रभूजी पायऱ्यांमधला विस्तार जो आहे त्याच्यामध्ये सताम कृपा आणि महत सेवा ह्या सुरुवातीच्या 2 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर श्रद्धा आहे, त्यानंतर तिसरी गुरुपादाश्रय आहे आणि चौथी 5वी जी आहे ती भजन क्रिया आहे. आपण त्याच्यात जसं बघतो प्रभूजी, श्रद्धा नंतर साधुसंग येतं 9 पायऱ्यांमध्ये, तर आपण इकडे श्रद्धा बरं. नंतर गुरुपादाश्रय घेतलाय. तर मग आपला हो, तो जो साधुसंग. साधुसंग जो आहे तो हम्म. साधुसंगाचं वर्णन इथे गुरुपादाश्रय म्हणून केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तो त्याच व्यक्ती जो आहे साधुसंगाचं वर्ण इथं आपण गुरुपादाश्रय म्हणून समजून घ्यायचं. येस, कारण तो व्यक्ती जो आहे हा महत सेवा केल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये श्रद्धा जी आहे ही बऱ्यापैकी दृढ झालेली. आणि त्यानंतर जो आहे तो गुरूंचा आश्रय घेतो आणि त्याच गुरूंकडून तो नामाचा स्वीकार करून भजन क्रियेमध्ये लागतो, असा व्यक्ती. ओके बरोबर, थँक्यू व्हेरी मच प्रभूजी, परफेक्ट सम. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. जे माधुर्य Yes, हो. कादंबरीत तुम्ही सांगितलं तर ते हम्म. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे का भक्ती विनोद ठाकूरांचे? भक्ती विनोद ठाकूरांनी. ठीक. प्रभूजी, गुरुपादाश्रय म्हणजे दीक्षा घेणे असं का? कारण दीक्षेमध्ये गुरु स्वीकारतात आपल्याला. तर गुरुपादाश्रय मध्ये प्रभूजी आपण गुरूंचा स्वीकार करणे आणि गुरूंकडून हरिनाम घेणे किंवा हेही समजू शकतो आपण. आणि दुसरं म्हणजे गुरूंचे उपदेशांचं पालन करणे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुपादाश्रय मध्ये गुरूंच्या उपदेशांचं पालन करणे. म्हणजे आपण कोणाला तरी गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे. ऍक्च्युली दीक्षा ही प्रोसेस कधी चालू होते, जेव्हा आपण गुरूंचा स्वीकार करतो तेव्हापासूनच दीक्षा ही प्रोसेस चालू होते. त्यामुळे आपल्याकडे ऑफिशियली जेव्हा हरिनाम दीक्षा आपल्याला नाव दिलं जातं किंवा माळ दिली जाते, हे एक रिच्युअल आहे.
पण दीक्षेची जी प्रोसेस सुरू होते ती जेव्हा आपण गुरूंचा स्वीकार करतो, त्यांचा प्रणाम मंत्र सुरू करतो किंवा त्यांना आपण त्यांचे उपदेश जे आहेत, मग ते उपदेश जे आहेत ते लेक्चरच्या मार्फत किंवा पर्सनली बसून जे उपदेश प्राप्त करतात आणि त्या उपदेशांचं पालन करायला सुरू करतो, त्याला आपण गुरुपादाश्रय समजू शकतो. ओके, थँक्यू. ठीक आहे. हरे ओके, कृष्ण थँक्यू. प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. यस. प्रभूजी, मला सताम या शब्दाचं जरा हे सांगा ना, डिटेल. सताम आहे ना शब्द तो? त्याला सताम जे आहे, सताम कृपा जी आहे ही जे संतगण आहेत किंवा जे महंत आहेत त्यांच्याकडून झालेली कृपा, किंवा अशी कृपा जी व्यक्तीला सत्वामध्ये घेऊन जाते, सत्वगुणामध्ये घेऊन जाते, अशी कृपा. किंवा जी अशी कृपा जी आहे ही जी जी अशी गोष्ट जी या व्यक्तीचा उद्धार करते किंवा व्यक्तीला त्याची जी चेतना आहे त्या चेतनेचा उद्धार करते, अशी गोष्ट. तर त्याला आपण ती कृपा जी आहे या गोष्टीला आणखीन एक समजू शकतो. ही कृपा जी आहे ही लगेचच व्यक्तीला प्राप्त होईल किंवा त्यासाठी त्याला आणखीन कशी प्राप्त होईल हे माहित नाहीये. ही कृपा जी आहे याला आपण अहेतुकी कृपा म्हणे. त्याचा कसलाही हेतू नाहीये त्या कृपेमध्ये, पण ती कशा ना कशा मार्फत ती कृपा जी आहे आपल्यापर्यंत पोहोचते. मग ती त्याच्यासाठी मी उदाहरण दिलं की ती कृपा जी आहे ती कोणी आपल्या भक्ताचा संघ प्राप्त होईल किंवा ती कृपा जी आहे ही आपल्याला कधी प्रसाद प्राप्त होईल, कधी आपल्याला कोणाकडून हरिनाम ऐकायला भेटेल किंवा ती कृपा जी आहे कोणत्या ग्रंथामार्फत आपल्यापर्यंत पोहोचेल. तर ह्या कृपेला जी आहे, ज्याला कसलाही हेतू नाहीये किंवा कसलंही कारण नाहीये, अशा कृपेला आपण सताम कृपा म्हणून समजू शकतो, ज्याच्याद्वारे व्यक्तीचा चेतनेमध्ये उद्धार होतो. ओके. म्हणजे प्रभू आणि त्या जेव्हा सताम कृपाचा संबंध जो आहे तो लगेचच महत सेवेशी आहे. जसं मी नारद मुनींचं उदाहरण दिलं. नारद मुनी जे आहे हे 5 वर्षाचे बालक होते. त्यांची आई जी आहे तिला कसलाही गंध नव्हता ह्या गोष्टीचा, पण जेव्हा भक्ती वेदांतेस म्हणजे जे महान संतगण त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्यांच्याकडून श्रवण केलं, त्यानंतर नारद मुनींमध्ये भगवंतांप्रतींचं जे प्रेम आहे ते जागृत झालं, त्यांची श्रद्धा जी आहे ही दृढ झाली आणि त्यानंतर नारद मुनींनी जो आहे आपला प्रवास जो आहे हा उत्तरेकडे केला. आईचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी नारद मुनींनी प्रवास जो आहे हा उत्तरेकडे केला आणि त्यानंतर भगवंतांबद्दलचं जे भक्ती जे आहे किंवा प्रेम जे आहे त्याच्यामध्ये ते अतिशय दृढ होत गेले. तर नारद पण मुनी ही हे या प्रगतीचे या स्टेजेसचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. उदाहरण. पण प्रभूजी, म्हणजे इन जनरल जर कोणाला म्हणजे शुद्ध भक्तांची जेव्हा कृपा होते ती सताम कृपा होऊ शकते ना? बरोबर. शुद्ध भक्ताकडूनच ती शुद्ध कृपा मिळते. हा, जसं आपल्या सर्वांच्या जीवनात जर पाहिलं तर शिल प्रभुपाद एक असे शुद्ध. महान आहेत ज्यांच्याद्वारे वेगवेगळ्या मार्गांद्वारे आपल्यापर्यंत ती कृपा आपल्यापर्यंत पोहोचलेली. ओके, थँक्यू, व्हेरी नाईस. प्रभूजी त्यामुळे म्हणजे याच्यामध्ये एखादा यस, व्यक्ती बोला. आला, तो भक्तीच्या उद्देशाने नाही आला, पण असं त्याला समजा त्याने कीर्तन ऐकलं, प्रसाद खाल्ला, तर त्याला जे काही लाभ होतो अज्ञात सुकृतीच्या माध्यमातून, तर त्याला आपण अहेतुकी कृपा किंवा सताम कृपा समजू शकतो. यस प्रभूजी, नक्कीच. ठीक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात आता. श्लोक क्रमांक 17. शृणुत्वां कथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंत सो अभद्राणी विधुनोती सुहृद सताम. भाषांतर: प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, ज्याने त्यांचे दिव्य संदेश श्रवण करण्याची इच्छा विकसित केली आहे, अशा भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भौतिक भोगेच्छा धुवून टाकतात. अशा संदेशांचे कथांचे योग्य श्रवण कीर्तन केल्यावर तो मूलतःच पावन करणारे असतात. तर आता आपण सध्या या गोष्टीवरती नेहमी लक्ष द्यायचं की पहिला प्रश्न जो आहे की या सर्वसामान्यांसाठी काय बरं महत्वाचं आहे, या गोष्टीवरती चर्चा चालू आहे की सर्वसामान्यांसाठी भगवंत सर्व उत्कृष्ट गोष्ट काय, याची हा प्रश्न विचारलेला आहे शौनक ऋषींनी सुत गोस्वामींना. आणि त्याचं उत्तर देताना सुत गोस्वामी भक्तीचं महानता सांगतात. मग ही भक्तीची महानता सांगताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? श्रद्धा महत्वाची आहे, साधुसंग महत्वाचा आहे, महत सेवा महत्वाची आहे आणि त्याचबरोबर हे श्रवण कीर्तन जे आहे हे महत्वाचं आहे. हे आतापर्यंत आपण पाहिलं. त्याचेच पुढची शृंखला जी आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की अशाच श्रद्धेद्वारे जेव्हा व्यक्ती श्रवण करतो, जेव्हा व्यक्ती श्रवण करतो तर त्याची श्रवण करतो, त्यानंतर तो कीर्तनातही लागतो आणि ह्या श्रवण आणि ह्या कीर्तनामुळे
काय होतं? हृदयंतस्य अभद्राणी विधुनोती सुहृत्सताम. त्याच्या हृदयातले जे अभद्र आहेत त्या अभद्रांचा पूर्णपणे नाश होतो. तर इथे दोन गोष्टींचं वर्णन जास्त करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती या गोष्टीचं सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेलं आहे. तर अनर्थ निवृत्ती, अनर्थ म्हणजे अभद्र आणि अनर्थ हे सारखेच शब्द आहेत. जे काही अभद्र आहेत, षडरूप आपण ज्याला म्हणतो, या जे अनर्थ आहेत, सहा अनर्थ, यांना विधून होती, याला पूर्णपणे धुवून टाकतो. पूर्णपणे हे हृदयामधले जे अनर्थ आहेत त्यांना पूर्णपणे धुवून टाकणार काय आहे? पुण्य श्रवण कीर्तन. तर हे भजन क्रिया जी आहे ह्याच मार्गाद्वारे फक्त व्यक्तीच्या हृदयातले जे काही अनर्थ आहेत ते पूर्णपणे दूर होणार आहेत, ते पूर्णपणे त्याचा नाश होणार आहे. आणि त्यामुळे व्यक्तीला भजन क्रिया जी आहे ही अतिशय महत्वाची पायरी आहे. आता आपण ह्या जेव्हा 9 किंवा 14 या स्टेजेस आपण पाहतोय, तर याच्यामध्ये हा जो भाग आहे भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्तीचा जो भाग आहे हा अतिशय खडतर आहे. आणि हा भाग जो आहे हा बराच कालावधी घेणार आहे. एकदा व्यक्तीच्या हृदयातले अनर्थ म्हणजे अभद्र जेव्हा पूर्णपणे दूर होतात, त्यानंतर व्यक्तीची प्रगती जी आहे ही अतिशय जोरदार होऊन जाते. आणि त्यामुळे या गोष्टीवरती भार देणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे विशेष करून इथे उत्तर देताना सांगतायत की भक्तीमध्ये प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला पुण्य श्रवण कीर्तन हे अतिशय महत्वाचे आहे. आणि हे पुण्य श्रवण कशाचं? शृण्वताम स्वकथा कृष्ण, कृष्णाबद्दलचं पुण्य श्रवण कीर्तन करणं हे फार गरजेचं आहे. हे श्रवण कीर्तन जे आहे आपण कित्येक गोष्टींचं करतो, तसंही नाही. त्यांनी लगेच सांगितले कोणाचं करायचं? स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. कृष्ण भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या स्वतःच्या ज्या कथा आहेत त्यांचं जे आहे हे पुण्यवान श्रवण कीर्तन जे आहे जेव्हा व्यक्ती करतो त्यावेळेस त्याच्या हृदयातलं जे काही अभद्र आहेत ते पूर्णपणे धुवून जातात, त्याचा पूर्णपणे नाश होतो. तर या श्लोकातले दोन भाग आहेत, ते म्हणजे शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे हृदयंतस्ती अभद्राणी विधुनोती सुहृत्सताम. तर पहिल्याच्यात पाहिलं की आपण शृण्वताम ऐकणं गरजेचं आहे. काय ऐकणं गरजेचं आहे? भगवान श्रीकृष्णांबद्दलची कथा आणि त्यांचं नाम रूप गुणलीला यांचं व्यवस्थितपणे ऐकणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल कीर्तन करणं गरजेचं आहे. तेव्हा तो व्यक्ती भजन क्रिया जी आहे ही विधी पूर्ण करतो. आणि जेव्हा भजन क्रिया व्यक्ती व्यवस्थितपणे करतो त्यावेळेस हृदयंतसी अभद्रानी, त्याच्या हृदयातले जे अभद्र आहेत विधुनोती सुहृत्सताम, ते पूर्णपणे त्याचा नाश होतो. आणि तो व्यक्ती जो आहे हा आपलं जे ध्येय प्राप्ती करू शकतो. तर आतापर्यंत आपण ज्या 5 स्टेजेस आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आता इथून पुढे आपण अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा याची चर्चा करणार आहोत श्लोक क्रमांक 18 मध्ये. तर श्लोक क्रमांक 17चं तात्पर्य वाचा. पुणेराज निवासू कोण वाचतोय? महाविष्णुप्रिया माताजी वाचा. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांचे संदेश किंवा उपदेश हे भगवंताहून भिन्न नाही. म्हणून जेव्हा अपराधरहित होऊन भगवंताविषयी कीर्तन केले जाते तेव्हा भगवान श्रीकृष्ण शब्द रूपाने तेथे उपस्थित असतात. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिष्टाष्टकात स्पष्टपणे घोषित करतात की भगवंतांच्या पवित्र नावात भगवंतांच्या सर्व निजशक्ती एकवटल्या आहेत आणि त्यांनी आपल्या असंख्य नावामध्ये तीच शक्ती प्रदान केली आहे. नामोच्चारणाच्या समयाविषयी कोणताही कडक प्रतिबंध नाही. कोणीही आपल्या सोयीनुसार त्यांच्या पवित्र नावाचे आदराने आणि एकाग्रतेने कीर्तन किंवा उच्चारण करू शकतो. भगवंत आपल्यावर इतकी दया करतात की ते आपणासमोर दिव्य ध्वनीच्या रूपाने स्वतः उपस्थित असतात. दुर्दैवाने आपल्याला भगवंतांच्या नावाचे आणि लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात रुची नाही. भगवंतांच्या पवित्र नामाचे आणि लीलांचे श्रवण कीर्तन याविषयी रुची विकसित करण्याविषयी आम्ही आधीच चर्चा केलेली आहे. अशी रुची भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या सेवेच्या
माध्यमातून विकसित होत असते. भगवंत अनन्य रीतीने आपल्या भक्तांना उत्तर देतात. जेव्हा भगवंत पाहतात की आपला भक्त पूर्णपणे प्रामाणिक असल्यामुळे आपल्या दिव्य सेवेत तत्पर आहे आणि म्हणून आपल्या कथांचे श्रवण करण्यास तो उत्कंठित आहे, तेव्हा ते आपल्या भक्तांच्या अंतःकरणात अशी प्रेरणा देतात की ज्या योगाने भक्त सहज रीतीने त्यांच्याकडे परत जाऊ शकतो. आपण जितके उत्सुक आहोत त्यापेक्षाही भगवंत आपणाला आपल्या धामाकडे परत नेण्यास अधिक उत्सुक आहेत. बहुतेक जण भगवत धामी परत जाण्याची इच्छा करीत नाहीत. फारच थोड्या माणसांना भगवत धामास जाण्याची इच्छा असते. ज्याला भगवत धामी जाण्याची इच्छा आहे त्याला भगवान श्रीकृष्ण सर्व प्रकारे सहाय्य करतात. मनुष्य सर्व पापापासून पूर्णपणे मुक्त झाल्याविना भगवत धामात प्रवेश करू शकत नाही. भौतिक पापे म्हणजे भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या इच्छांचा परिणाम आहे. अशा इच्छातून सुटका होणे फार कठीण आहे. स्त्री आणि संपत्ती या गोष्टी भक्तांना भक्ती मार्गात प्रगती करण्यासाठी फार मोठे अडथळे आहेत. भक्ती मार्गातील अनेक उन्नत जन अशा प्रलोभनांना बळी पडतात आणि भक्ती मार्गातून विमुख होतात. परंतु जेव्हा स्वतः मनुष्याला सहाय्य करतात तेव्हा भगवंतांच्या कृपेने सर्व क्रिया सुलभ होतात. स्त्रिया आणि संपत्ती यांच्या संबंधाने मनुष्य अशांत होतो. ही गोष्ट विस्मयकारक नाही, कारण सर्व जीव अनादी काळापासून जवळजवळ स्मर्त्यातीत काळापासून अशा गोष्टींशी संबंधित आहेत आणि अशा अस्वाभाविक प्रकृतीपासून सुधारण्याला वेळ लागतो. तथापि मनुष्य जर भगवंतांचे दिव्य यश श्रवण करण्यात निमग्न असेल तर त्याला क्रमशः आपल्या वास्तविक स्थितीची जाणीव होते. भगवंतांच्या आशीर्वादाने असा भक्त अशा त्रासदायक स्थितीतून स्वतःला वाचविण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त करतो आणि हळूहळू सर्व प्रकारच्या त्रासदायक गोष्टी त्यांच्या मनातून निघून जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहिलं की 5 ज्या स्टेजेस आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती. तर श्लोक क्रमांक 18 मध्ये सुद्धा आणखीन अनर्थ निवृत्ती वर्णन केलंय. त्याआधी एक महत्वाची गोष्ट की माधुर्य कादंबरी हा ग्रंथ जो आहे हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनीच लिहिलेला आहे आणि त्याच्यावरती भक्तिविनोद ठाकूरांची कमेंट्री जी आहे ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा ग्रंथ जो आहे हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा आहे. माताजीने जसं विचारलं होतं मग. श्लोक क्रमांक 18. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतोत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठकी. हरे कृष्णा. माईक चालू आहे कोणाच तरी. नष्टप्रायेषु अभद्रेषु, जे काही अभद्र आहे ह्याचं पूर्णपणे नष्टप्रायेषु अभद्रेषु हे अमंगल जे आहे हे पूर्णपणे समाप्त होणार आहे, नष्ट होणार आहे. कसं काय? नित्यम भागवत सेवया, जेव्हा व्यक्ती नित्यपणे भागवत सेवा करणार आहे. भगवती उत्तम श्लोके, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांप्रती जी चर्चा होते ज्याला उत्तम श्लोक असं म्हटलं जातं, ही उत्तम प्रार्थना आहे. भक्तीर भवती नैष्ठकी, आणि अशा व्यक्तीला जी आहे ही भक्ती प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर निष्ठा जी आहे ही प्राप्त होणार आहे. तर इथे अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये ह्या 9 पायऱ्यांनुसार ही अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा आहे आणि या श्लोकात वर्णन केल्यानुसार बाकीच्या आणखीन एक त्याच्यामध्ये 14 पायऱ्यांचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यानुसार 6वी पायरी जी आहे ती म्हणजे भक्ती, 7वी पायरी जी आहे ती म्हणजे अनर्थ उपगमम आणि 8वी पायरी जी आहे ती म्हणजे निष्ठा. ठीक आहे, समजते. 9 पायऱ्या ज्या आहेत त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये अनर्थ निवृत्ती आणि निष्ठेचं वर्णन आहे आणि
ज्या 14 पायऱ्या आहेत त्याच्यानुसार 6वी पायरी जी आहे भक्तिर्भवती हा शब्द आलेला आहे, त्यामुळे भक्ती प्राप्त होते, त्यामुळे भक्ती हा आहे. 7वा जो आहे तो म्हणजे अनर्थ उपगमन म्हणजे अनर्थ निवृत्ती. आणि 8वा जे आहे ते म्हणजे निष्ठा. त्या व्यक्तीला अतिशय दृढ निष्ठा जी आहे ती सदृढ निष्ठा जी आहे ही प्राप्त होते. नैष्टिकी हा जो शब्द आलेला आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीला निष्ठा जी आहे ही प्राप्त होते. तर हा श्लोक आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. नित्यपणे भागवत सेवा होणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोजच्या रोज श्रीमद भागवताचं श्रवण करणं गरजेचं आहे. नित्य म्हणजे फक्त रविवार ते रविवार नाही. नित्य म्हणजे फक्त भक्तिवैभव क्लास ते भक्तिवैभव क्लास नाही. हे नित्य म्हणजे रोजच्या रोज भागवताचं श्रवण होणं गरजेचं आहे. नित्य म्हणजे जन्माष्टमी ते जन्माष्टमी किंवा गौरपौर्णिमा ते गौरपौर्णिमा असं नाहीये. हे रोजच्या रोज होणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रभुपाद जे आहेत हे भागवत या शब्दाचा अर्थ सांगतायत. भागवताचे 2 अर्थ सांगितलेत आपण तात्पर्यात जर वाचलं तर. प्रभुपाद सांगतात 2 प्रकारचे भागवत आहेत. एक आहे ग्रंथ भागवत आणि दुसरा आहे तो म्हणजे भक्त भागवत. आणि त्याचं विश्लेषण जे आहे हे प्रभुपाद करतायत. दोन्ही भागवत जे आहेत हे कार्यक्षम उपाय आहेत आणि विघ्नांच्या नाशासाठी हे दोन्ही उपाय किंवा कोणताही एक उपाय सुद्धा पुरेसा आहे. भक्त भागवत किंवा ग्रंथ भागवत हे दोन्ही जे आहेत हे नष्ट प्रायेषु अभद्रेषु यासाठी महत्वाचे आहेत. इथे नष्ट प्रायेषु अभद्रेषुच्या द्वारे आपण पाहतो की कशा प्रकारे जे काही अभद्र आहेत ते नष्ट होणार आहेत. पूर्णपणे त्याचा समूळ नाश होणार आहे. आणि हा नाश फक्त कशामुळे होऊ शकतो, जेव्हा व्यक्ती भागवताचा आश्रय घेऊ शकतो. त्यामुळे भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्येच भागवताचं गुणगान करण्यात आलेलं आहे, ज्याच्याद्वारे ज्याचा आश्रय घेतल्यानंतर नियमितपणे रोजच्या रोज जर त्या भागवताची आपण जर सेवा केली तर त्यानंतर व्यक्तीच्या हृदयातले जे अभद्र आहेत त्याचा पूर्णपणे समूळ नाश होणार आहे. हा जो दृढ विश्वास जो आहे हा आपल्या आचार्यांनी दाखवलेला आहे. प्रभुपाद जेव्हा इथून निघाले अमेरिकेला त्यावेळेस सुद्धा प्रभुपादांनी दुसरा कुठलाही ग्रंथ घेतला नाही. स्वतःबरोबर प्रभुपादांनी भागवत जे आहे हे भागवताचा पहिला स्कंद जो आहे हा प्रिंट करून घेतला. आणि प्रभुपादांची तीव्र इच्छा होती की भागवत जे आहे याचं पूर्णपणे कम्प्लिशन व्हावं आणि प्रभुपाद जे आहेत हे हा सर्वात महान ग्रंथ जो आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि त्यामुळेच हा ग्रंथ का आपलं अभद्र जे नष्ट करू शकेल, कारण हा ग्रंथ जो आहे हा अमल पुराण आहे. त्याच्यामध्ये कसलाही मल नाहीये आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या हृदयातले जे काही मल आहेत त्याचा पूर्णपणे तो नाश करू शकतो. आणि तो फक्त तेवढाच तो आपल्याला भगवंताची उत्तम श्लोक म्हणून उत्तम श्लोक म्हणजे त्यांची अतिशय दिव्य अशा प्रार्थनाने भगवंतांची गुणगान होतं. त्या भगवंतांप्रतीचं जे अतिशय महान गुणगान होतं. आणि हे भगवंत जे आहेत त्यांची अशा उत्तम प्रकारे प्रार्थना केली जाते. आणि ही उत्तम प्रकारची प्रार्थना कुठे आहे, ही श्रीमद भागवतात आहे. अशा प्रकारे आपण ह्या उत्तम श्लोक या शब्दाला समजू शकतो. आणि हे जेव्हा उत्तम श्लोकाद्वारे भगवंतांचं गुणगान केलं जातं त्यावेळेस भक्तिर्भवती त्याच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होणार आहे. जो कोणी व्यक्ती या भागवताचं सेवा करणार आहे, नित्यम भागवत सेवा करणार आहे, त्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये भक्तिर्भवती भक्ती जी आहे त्याची निर्मिती होणार आहे, उत्पन्न होणार आहे. आणि त्यानंतर नैष्टिकी त्याचबरोबर त्या भक्तीमध्ये त्या व्यक्तीला दृढ निष्ठा जी आहे ही प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे निरंतर भागवताचं श्रवण केल्याने शुद्ध भक्ताची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होत आणि ज्याचे दिव्य श्रोत्यांनी स्तवन केले जाते अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. तर हा श्लोक काय सांगतोय, नष्ट प्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. नित्यपणे आपण श्रीमद भागवताचं श्रवण करणं गरजेचं आहे. हे श्रवण केल्यानंतर व्यक्तीच्या हृदयातले जे काही अभद्र आहेत त्यांचा पूर्णपणे नाश होणार आहे. आणि असा व्यक्ती जो आहे हे असं जे भागवतम आहे ज्याचे उत्तम श्लोक भगवंतांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि असा व्यक्ती जो आहे याला भगवंतांच्या भक्तीची सुरुवात होणार आहे, भक्ती प्राप्त होणार आहे. आणि त्याचबरोबर निष्ठा जी आहे भगवंतांप्रतीची तीही त्या व्यक्तीला नक्कीच प्राप्त होणार आहे. प्रभूजी हरे कृष्णा. यस प्रभूजी बोला. प्रभूजी ऐका ना, एक कुठलं तरी माझं पर्सनल राहिलं असेल. सताम कृपा महत सेवा दुसरं झाला, तिसरा श्रद्धा झाला, 14 गुरुपादाश्रय झाला, 5वा भजन क्रिया झाला,
आणि 6वा अनर्थ निवृत्ती, तर 7वा निष्ठा येते. तर तुम्ही निष्ठा 8वा सांगत होते, तर कुठला अजून एक स्टेप राहिला का प्रभूजी? 6वी जी स्टेप आहे ही भक्ती आहे प्रभू. 14 मध्ये जे आहे 14 स्टेजेस मध्ये 14 6वी स्टेज स्टेज मध्ये आहे ही भक्ती आहे. 7वी हा स्टेज जी आहे हे अनर्थ उपगमम म्हणजे अनर्थ निवृत्ती आहे. हा 8वी जी आहे ही निष्ठा आहे. अच्छा. म्हणजे सताम कृपा, महत्सेवा, श्रद्धा, गुरुपादाश्रय. गुरुपादाश्रय नंतर भक्ती आहे का? यस, गुरुप्रादर्शनानंतर भक्ती. भक्तीनंतर अनर्थ निवृत्ती हम्म. आणि त्याच्यानंतर निष्ठा. येस, आता ह्याच्यामध्ये 6वं आणि 7वं हे स्वाईप पण होऊ शकतं. म्हणजे आधी अनर्थ निवृत्ती हा पण तेच. वर्णन केलेलं आहे हा आणि भक्ती पण केले. पण हे 6वं कसं त्यांनी भक्तिर्भवती आणि अनष्टप्रायशाबद्दल या दोन्ही एकाच श्लोकामध्ये येत आहे. त्यामुळे 6वं आणि 7वं एकत्र म्हणजे उलट सुलट सुद्धा होऊ शकतं. त्यात काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. चालेल. तर तात्पर्यामध्ये विशेष करून प्रभुपाद ग्रंथ भागवत आणि भक्त भागवत यांच्यावरती चर्चा करतायत आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतायत की या दोन्हीपैकी कोणाचाही जरी आश्रय व्यक्तीने घेतला तर नक्कीच तो व्यक्ती जो आहे प्रगती भगवंतांच्या बद्दल निष्ठा प्राप्त होऊ शकते आणि दोन्हींचा आश्रय घेतला तर लगेचच त्याला त्वरित निष्ठा व्यवस्थितपणे प्राप्त होऊ शकते. विशेष करून भक्त भागवत जे आहे त्याचं वर्णन करताना प्रभुपाद दुसऱ्या तात्पर्यात सांगतायत की भक्त भागवत हा भगवंतांचा प्रत्यक्ष प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे भक्त भागवताला संतुष्ट केल्याने ग्रंथ भागवताचा लाभ मिळू शकतो. भक्त भागवताची किंवा ग्रंथ भागवताची सेवा केल्याने भक्ती मार्गात क्रमशः उन्नती कशी होते हे समजण्यास मानवाची तर्कशक्ती अपुरी पडते. परंतु ही सत्य गोष्ट देवर्षी नारदांनी खुलासेवार सांगितली आहे. नारद मुनी हे पूर्वजन्मी एक दासीपुत्र होते. ही दासी ऋषींच्या हलक्या प्रतीच्या कामे करत होती. अशा रीतीने नारद मुनींनाही ऋषींच्या संगत घडली. केवळ त्या ऋषीमुनींच्या सहवासाने आणि त्यांच्या उच्चिष्ट प्रसाद स्वीकारल्याने त्या दासीपुत्राला एक महान भक्त श्री नारदेव होण्याची संधी प्राप्त झाली. तर अशा प्रकारे आपण नारद मुनींच्या उदाहरणातून पाहतो की कशा प्रकारे क्रमाक्रमाने व्यक्तीच्या जीवनामध्ये वृद्धी होणार आहे आणि त्याच्यामध्ये भागवत सेवा जी आहे ही महत्वाची आहे. आणि भागवत सेवेमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे भक्त भागवत आणि दुसरं आहे ग्रंथ भागवत. अशा प्रकारे आपण भक्त भागवत आणि ग्रंथ भागवत यांची दोन्हीचीही सेवा केली तर नक्कीच आपल्या हृदयातले जे अभद्र आहे त्यांचा नाश होणार आहे. व्यक्तीला भक्ती प्राप्त होणार आहे आणि ही भक्ती जी आहे ही कोणाप्रती उत्तम श्लोक ज्यांच्या उत्कृष्ट प्रार्थने ज्यांचं गुणगान होतं अशा भगवंतांचं भगवत उत्तम श्लोक जे आहे त्यांच्या प्रती जे आहे ही भक्ती प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे आपण आणि अशी भक्ती प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती जो आहे ह्याच्यामध्ये निष्ठा जागृत होणार आहे. आपण पाहिलं कशा प्रकारे या 8 पायऱ्या ज्या आहेत आपण पूर्ण केलेल्या आहेत. पुढे पाहूया श्लोक क्रमांक 19. तदा रजस्तमो भावो काम लोभादयशये चेत एतैर नाविद्य स्थितम सत्वे प्रसीदत. भाषांतर. ज्यावेळी हृदयात सदृढ प्रेमभक्ती प्रस्थापित होते त्यावेळी प्रकृतीच्या तम रज या गुणांची वासना इच्छा लोभ इत्यादी परिणाम हृदयातून समाप्त होतात. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. तर ही भक्ती जी आहे ही व्यक्तीच्या हृदयातले सर्व अनर्थ दूर करते. त्याच प्रकारे भक्तीच्या द्वारे व्यक्ती जो आहे या गुणातीत होऊ शकतो म्हणजे गुणांच्या वरती उठू शकतो. असा व्यक्ती जो आहे हा विशेष करून तमोगुण आणि रजोगुण जो आहे त्याच्यातून बाहेर निघू शकतो. त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय तदा रजस्तमो भाव कामात लोभात दयश्च. तो व्यक्ती जो आहे हा रजोगुण आणि तमोगुण याच्यातून बाहेर निघू शकतो आणि त्याचबरोबर काम लोभ असे जे काही अनर्थ आहेत त्याच्यातूनही तो मुक्त होऊ शकतो. चेत एतेन एतर ना विद्य असा व्यक्ती जो आहे हा कशाही प्रकारे प्रभावित न होता तो काय होतो स्थिर होतो. स्थिर होऊन जातो कशामध्ये सत्वगुणामध्ये. सत्वे प्रसिद्धता पूर्णपणे सत्वगुणात स्थिर होतो आणि संतुष्ट होतो. तर अतिशय सोपा आहे समजायला श्लोक. जो भक्त भगवंतांच्या भागवताची सेवा करतो असा व्यक्ती जो आहे हा रजोगुण आणि तमोगुण याच्यातून बाहेर निघतो. त्याच प्रकारे काम लोभ सारखे जे अनर्थ आहेत यातूनही पूर्णपणे बाहेर निघतो आणि असा बाहेर निघालेला व्यक्ती जो आहे हा त्याची चेतना जी आहे ही पूर्णपणे स्थिर होते आणि अशी चेतना स्थिर झालेला व्यक्ती जो आहे हा सत्वगुणामध्ये आणखी
स्थित होतो आणि सुखी होतो. तर इथे रुची जी आहे, भगवंतांप्रतीच्या श्रवण कीर्तनाची रुची जी आहे आणि त्याचबरोबर भगवंतांप्रतीची जी आसक्ती आहे, या दोन गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा तमोगुण आणि रजोगुणातून बाहेर निघतो आणि त्यामुळे त्या रजोगुणाशी संबंधित कामवासना आणि तमोगुणाशी संबंधित जे लोभवासना आहे, या दोन्हीतून जो आहे हा व्यक्ती पूर्णपणे बाहेर निघतो. आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे रस. भगवंतांच्या भक्तीचा जो रस आहे तो महत्वाचा आहे आणि तो रस म्हणजे रुची हे आपण समजू शकतो. आणि ह्या रुचीमुळे व्यक्तीला कसल्याही प्रकारच्या इंद्रिय भोगाची इच्छा नसते. तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे ह्या इंद्रिय भोगाच्या इच्छेतून मुक्त होऊन जातो, पूर्णपणे बाहेर निघतो तो व्यक्ती आणि त्याच्या जीवनामध्ये फक्त आध्यात्मिक रुची जी आहे ही शिल्लक राहते. तर व्यक्ती जसं इथे सांगितले तमोगुणातून रजगुणातून बाहेर निघतो म्हणजे इंद्रिय भोगातून बाहेर निघतो आणि तो सत्वगुणात स्थित होतो म्हणजे तो पुढे रुचीच्या अवस्थेमध्ये स्थित होऊन जातो. आणि असा व्यक्ती जो रुचीच्या अवस्थेत स्थित झालेला आहे, असा व्यक्ती जो आहे याचं मन जे आहे हे स्थिरावलेलं असतं आणि तो अतिशय सुखी सत्वे प्रसिद्धता हे जेव्हा सांगितलंय तो म्हणजे सुखात स्थिर होतो. म्हणजे असा व्यक्ती जो आहे हा स्थितम सत्वे प्रसिद्धता अतिशय महत्वाचा शब्द आहे की असा व्यक्ती जो स्थिर होऊन जातो, समाधिस्थ होऊन जातो, असा व्यक्ती जो आहे हा विचलित होत नाही. का विचलित होत नाही? कारण त्याची भगवंतांप्रतीची आसक्ती जी आहे ही दृढ होते. या श्लोकाद्वारे आपण दोन गोष्टी समजू शकतो. एक म्हणजे रुची आणि दुसरी म्हणजे आसक्ती. की व्यक्तीच्या रुचीमुळे आध्यात्मिक रुचीमुळे व्यक्तीची तमोगुण आणि रजोगुणातली जी रुची आहे ती पूर्णपणे दूर होते, भौतिक रुची दूर होते आणि तो पूर्णपणे आध्यात्मिक रुची स्थिर होतो आणि त्यामुळे त्याचं मन जे आहे हे पूर्णपणे स्थिर होऊन जातं. स्थितम सत्वे प्रसिद्धता. कारण का स्थिर होऊन जातं? कारण त्याची आसक्ती जी आहे ही भगवंतांप्रती अतिशय दृढ झालेली असते. तर स्थितम या शब्दाला आपण पाहतो स्थिर असा शब्द म्हणून वापरलेला आहे. तर याला तो स्थिरता जी आहे याची तुलना जी आहे हे आसक्तशी करतोय आपण. स्थितम ह्याला आसक्तम असंही समजलं जातं आणि आसक्त म्हणजे पूर्णपणे अतिशय दृढतेने तो आसक्त होऊन जातो आणि असा आसक्त झाल्यामुळे तो पूर्णपणे स्थिर होऊन जातो, प्रसन्न होऊन जातो. त्यामुळे आसक्ती जी आहे याचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. दोन गोष्टीचं वर्णन इथे रुची आणि आसक्ती. भाषांतर आपण पुन्हा एकदा वाचूयात. ज्यावेळी हृदयात सुदृढ प्रेमभक्ती प्रस्थापित होते त्यावेळी प्रकृतीच्या तमगुण आणि रजगुणांचे वासना, इच्छा, लोभ इत्यादींचा परिणाम हृदयातून समाप्त होतात. नंतर भक्त जो आहे हा सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. या श्लोक क्रमांक 19 मध्ये रुची आणि आसक्ती याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. मुनिराज न्यायप्रभू तात्पर्य कोण असते? हरे कृष्णा. माधुरी गजरे माताजी वाचा तात्पर्य. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. जीव आपल्या सामान्य स्वाभाविक स्थितीत आध्यात्मिक आनंद प्राप्त झाल्याने पूर्णपणे संतुष्ट असतो. या अस्तित्वाच्या स्थितीला ब्रह्मभूत किंवा आत्मस्थिती असे म्हणतात. हा आत्मानंद एखाद्या निष्क्रिय मूर्खाच्या आनंदाप्रमाणे नाही. निष्क्रिय मूर्ख अज्ञानाच्या स्थितीत असतो तर आत्मतृप्त असा आत्मानंदी अस्तित्वाच्या भौतिक स्थितीच्या पलीकडे असतो. ही पूर्णत्वाची अवस्था सुदृढ प्रेममय भक्ती स्थिर होताच मनुष्याला प्राप्त होते. भक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर ती आत्माची अनन्य स्वाभाविक शुद्ध क्रिया आहे. आत्माच्या अशा शुद्ध क्रिया जड तत्वाच्या संपर्कामुळे दूषित होतात आणि विषय वासना, इच्छा, लोभ, निष्क्रियता, मूढता, निद्रा अशा रोगग्रस्त अवस्था व्यक्त होतात. प्रेममय भक्तीचा परिणाम तम आणि रज ह्या गुणांचा परिणामाचा पूर्ण निर्मूलनाच्या रूपातून दिसून येतो. भक्त त्वरित सत्वगुणात प्रतिष्ठित होतो आणि शुद्धमय स्थिती अथवा वासुदेव स्थिती प्रत उन्नत होण्यासाठी पुढील प्रगती करतो. या शुद्ध सत्व स्थितीतच केवळ भक्त शुद्ध स्नेहातून श्रीकृष्णांना सदैव प्रत्यक्ष पाहू शकतो.
भक्त नेहमी शुद्ध सत्वगुणात स्थित असतो, म्हणून तो कोणाचीही हानी करीत नाही, कोणालाही दुःख देत नाही. अभक्त मात्र किती सुशिक्षित असला तरी तो नेहमीच इतरांसाठी हानिकारक असतो. भक्त राजसी त्या प्रवृत्तीचा अथवा मूर्ख नसतो. उपद्रवी मूढ विषयी मनुष्य भगवत भक्त होऊ शकत नाही. बाह्य सजावटीने त्याने भक्त म्हणून स्वतःची कितीही प्रसिद्धी केली तरी ते सर्व व्यर्थ असते. भक्त परमेश्वराच्या सर्व सद्गुणांनी संपन्न असतो. परिणात्मक दृष्ट्या किती गुणवंता भिन्न असू शकते, परंतु गुणात्मक दृष्ट्या भगवंत आणि त्याचे भक्त एक आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहिलं कशा प्रकारे रुची आणि आसक्ती या दोन गोष्टीचं वर्णन करण्यात आले. श्लोक क्रमांक 20. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संघस्य जायते. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेल्या आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघातून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो. एवं प्रसन्न मनसो, तो व्यक्ती जो आहे हा अतिशय प्रसन्न अवस्थेत असतो. तो व्यक्ती आसक्ती एवढी भगवंतांबद्दल आसक्ती होते की तो व्यक्ती जो आहे हा शुद्ध सत्वामध्ये स्थित होऊन जातो. आणि असा शुद्ध सत्वात सिद्ध झालेला व्यक्ती जो आहे हा अतिशय प्रसन्न असतो. त्याला आपण समजू शकतो की तो भाव स्थितीवरती पोहोचलेला आहे. असा व्यक्ती जो आहे जो पूर्णपणे शुद्ध सत्वात स्थित आहे, ज्याला भावस्थिती आपण समजू शकतो. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, आणि असा व्यक्ती जो आहे भगवंतांच्या भक्तीमुळे पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीच्या संपर्कात आलेला असा व्यक्ती, आणि असा पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीच्या संपर्कात आलेला व्यक्ती जो आहे हा भाव आणि त्यानंतर प्रेम स्थितीचा अनुभव घेतो. तर सगळ्यात उच्च स्थिती आहे ही रुची आणि आसक्तीनंतर ज्या पुढच्या दोन पायऱ्या येतात त्या म्हणजे भाव आणि प्रेम. तर एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः हे सांगत असताना सांगितलेलं आहे की भगवंतांच्या भक्तीमुळे तो व्यक्ती जो आहे हा नेहमी पूर्णपणे प्रसन्न प्रेममय स्थितीमध्ये पोहोचलेला असतो. या लाईन ही जी ओळ आहे, हा श्लोकाचा जो भाग आहे त्याच्याद्वारे आपण पाहतो भाव आणि प्रेम जे आहे हे वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि पुढे सांगतायत की भगवत तत्व विज्ञानम, आणि असा व्यक्ती जेव्हा भगवत तत्व जे आहे हे व्यवस्थितपणे समजून घेतो, भगवंतांच्या बद्दलचं जे ज्ञान आहे हे व्यवस्थितपणे समजून घेतो, आणि तो व्यक्ती जो आहे हा मुक्त संघस्य जे आहे ते, आणि असा व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे मुक्त स्थितीमध्ये आहे. असा व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे भौतिक गोष्टींपासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे, भौतिक संघातून पूर्णपणे मुक्त झालेला आहे, म्हणजे तो भगवंतांच्या शुद्ध प्रेममय अवस्थेमध्ये स्थित झालेला आहे. तर इथे आतापर्यंत आपण 9 पायऱ्या पाहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रुची आणि आसक्तीनंतर भाव आणि प्रेम या 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर त्याच्या पॅरलली आपण त्याच्याबरोबर आपण समांतराने 14 पायऱ्यांचंही वर्णन करतोय. तर त्याच्यामध्ये पुढच्या 4 पायऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे रती, प्रेम, नंतर 13वी पायरी जी आहे ही आहे दर्शनम, आणि 14वी आहे जी हरेर माधुर्य अनुभव असं सांगितलेलं आहे. तर रती म्हणजे आपण रती कुठून समजतो, एवं प्रसन्न मनसो हा जेव्हा वर्णन केलेलं आहे त्याच्यातून आपण रती जे आहे हे समजू शकतो, ज्याला भाव असंही ओळखलं जातं. त्यानंतर त्या व्यक्तीला भगवत भक्ती योगतः, तो व्यक्ती जो आहे हा भगवत भक्तीसाठी अतिशय योग्य आहे, किंवा भगवत भक्तीची ही योग्यता आहे की त्या व्यक्तीचं हृदय स्थित झालेलं आहे. त्यामुळे त्याला 12वी स्थिती जी आहे याला प्रेम म्हणतात, की एवढा तो भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित झालाय की तो प्रेमाची जी पायरी आहे ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि अशी जेव्हा प्रेमाची पायरी व्यक्तीला प्राप्त होते तर त्यावेळेस भगवत तत्व विज्ञान असं सांगितलं. तर ज्ञान आणि विज्ञान हे 2 शब्द आहेत. ज्ञान जे आहे हे म्हणजे आपण जे काही वाचतो पुस्तकातून ग्रंथातून, जे काही समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याचं परिवर्तन विज्ञानामध्ये कधी होतं, जेव्हा त्या ज्ञानाचं दर्शन होतं.
त्याचं विज्ञानामध्ये परिवर्तन होतं म्हणजे ज्ञानाचं दर्शन होतं. ज्ञानाचं दर्शन होतं म्हणजे त्या व्यक्तीला त्याचा साक्षात्कार येतो. जेव्हा आपण म्हणतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे ज्ञान आपण बऱ्याच दिवसातून समजून घेतलं. पण जेव्हा त्याचा आपण साक्षात्कार येतो त्यावेळेस ते तत्व जे आहे हे व्यवस्थितपणे आपल्यामध्ये समजू शकतो, आपल्याला दृढ होतं. किंवा कृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. कृष्ण जे आहेत हे गुणातीत आहेत. कृष्ण जे आहेत हे सर्व कारणम आहेत. कृष्ण जे आहेत हे अभिज्ञ आहेत, स्वराट आहेत, अचिंत्य आहेत. या सर्व गोष्टी जे आहे हे ज्ञान आपण पाहिलंय. पण त्याचं विज्ञानामध्ये परिवर्तन होतं म्हणजे साक्षात्कार प्राप्त होणे. जसं आपण आपल्याला बरेच जण विचारतात की तुम्हाला साक्षात्कार झालाय का? साक्षात्कार झाला म्हणजे लोकांना वाटतं की देवाचं दर्शन झालंय का? पण त्याला आत्मसाक्षात्कार किंवा भगवत साक्षात्कार जो आहे तो म्हणजे भगवंतांचं जे भगवत तत्व विज्ञान, भगवंतांचं जे तत्वज्ञान आहे, भगवंतांचं जे ज्ञान आहे, भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे त्याचं दर्शन होणे, त्याचं ते आपल्याला पूर्णपणे समजणे, रुचणे, त्याला त्याचा साक्षात्कार होणे जे आहे त्याला भगवत तत्व विज्ञान सांगितलं. आणि त्यामुळे 13वी पायरी जी आहे माझ्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी समजून सांगितल्याप्रमाणे ती आहे दर्शनम. त्याला व्यक्तीला जे आहे हा दृष्टांत होतो, व्यक्तीला जे आहे ही ती दृष्टी प्राप्त होते ज्याच्याद्वारे तो व्यक्ती जो आहे हा प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. तो व्यक्ती साक्षात्कारी म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यानंतर चौथी पायरी जी सांगितली आहे ती म्हणजे हरीर माधुर्य अनुभवम मुक्त संघस्य जायते. याच्याद्वारे समजून सांगतात की अशा व्यक्ती त्याला भगवत तत्वदर्शन झालेला आहे तो नक्कीच भगवंतांच्या हरींच्या चरणकमलांचा आश्रय घेऊ शकतो. हरीर आणि त्याचबरोबर त्यांची जी माधुर्य लीला आहे किंवा त्यांची मधुरता जी आहे ही मधुरता समजू शकतो. म्हणजे त्याला उच्च कोटीचं जे कृष्ण प्रेम जे आहे हे प्राप्त होणार आहे. म्हणजे त्यामुळे 14वी पायरी जी आहे ती म्हणजे हरीर माधुर्य अनुभव, ही 14वी पायरी जी आहे हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे आतापर्यंत समजावून सांगितलेल्या 14 पायऱ्यांबद्दल? प्रभूजी हरेर माधुर मध्ये थोडं काय ऍड करू शकतो आपण अजून? हरेर माधुरी म्हणजे तो भगवंतांच्या माधुर्य प्रेम तो समजू शकतो. अजून काय होतं प्रभूजी? भगवंतांच्या माधुर्य प्रेमाला समजू शकतो, त्याचबरोबर भगवंतांची जी मधुरता आहे ती मधुरताही तो व्यक्ती समजू शकतो. जेव्हा मुक्त संघर्ष जे आहे ते सांगितलंय म्हणजे त्याला ते प्रेम प्राप्त होतं. प्रेम कधी प्राप्त होणार आहे? जेव्हा त्याच्यामध्ये दृढ निष्ठा आहे, आसक्ती आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तो भाव निर्माण झालेला आहे. आणि हा भाव किंवा आसक्ती केव्हा निर्माण होणार आहे? जेव्हा भगवंतांची मधुरता त्याला समजणार आहे. त्यामुळे हरेर माधुर्य अनुभवम हे सांगताना त्या व्यक्तीला भगवंतांच्या मधुरतेचा अनुभव आलाय. तसं आपण पाहतो की ही प्रार्थना आहे कुंती महाराणींची प्रार्थना आहे. त्याच्यामध्ये त्या प्रार्थना करताना सांगतायत गंगे ओघ मुदनवती, काय त्याची सुरुवात आहे? त्वयि मे अनन्य विषया मधुरपते पती सुकृत रतीम उद्भततात अध्वा गंगे ओघ मुदनवती. तर कुंती महाराणी ही जेव्हा प्रार्थना करतायत त्याच्यामध्ये भगवंतांना त्या मधुपती म्हणतायत. माझा जो प्रिय मधुकर आहे किंवा अतिशय गोड असे भगवंत आहे. त्यामध्ये त्वयि मे अनन्य विषया मतीर मध्ये मतीर मधुपती सुकृत सांगतायत की माझी मती जी आहे ही फक्त तुमच्या ह्या मधुर जे रूप आहे, मधुपती आहे जे तुमचं रूप आहे त्याच्याकडे आकर्षित व्हावी. आणि त्याचं उदाहरण देताना सांगतायत ज्या प्रकारे गंगे ओघ मुदनवती, ज्या प्रकारे गंगेचा ओघळ येतो म्हणजे गंगा जशी गंगेचा प्रभाव येतो त्या प्रवाहामध्ये गंगा जी आहे ही आपल्या प्रवाहाबरोबर बऱ्याच काही गोष्टी वाहून घेऊन जाते ज्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. ती जी आहे तिला सागराला जाऊन भेटायचंय आणि सागराला भेटण्यासाठी त्याच्यामध्ये कसलेही कोणत्याही अडचणी आल्या त्या अडचणीला लांघून गंगा जी आहे ही पूर्ण निघून जाते. तशाच प्रकारे माझी रती जी आहे, माझं मन जे आहे, माझी चेतना जी आहे तीही माझ्या जीवनात येणाऱ्या कुठल्याही अडचणींना ओलांडून फक्त माझे मधुपती भगवंत जे आहेत त्यांना प्राप्त करावे. त्वयि मे अनन्य विषया असे अनेक विषय विवस्तू आहेत. मतीरमध्ये पतिसुकृत जे माझी मतीला भ्रष्ट करू शकतात. पण हे मधुपती माझं आकर्षण जे आहे हे फक्त तुमच्या चरण कमलांपर्यंत असावं. ज्या प्रकारे गंगा जी आहे गंगे ओघ मुदनवती, जी गंगेचा जो ओघळ आहे तो सागरापर्यंत जातो, आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या अडचणींना दूर करतो. तशाच प्रकारे माझी, आणि हे कधी होणार आहे?
आपल्या जीवनातले जे काही अनर्थ आहेत किंवा जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, भक्तिमय जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, त्या कधी दूर होणार आहेत? जेव्हा आपण मतीर मध्ये पतीवृत्त करू. आपली मती जी आहे ही फक्त मधीपती, जे भगवंतांची मधुरता जी आहे ती समजून घेण्यामध्ये लावणार. तर त्यामुळे जेव्हा इथे सांगितले हरीर माधुरी अनुभवम, त्याच्याद्वारे आपण समजू शकतो की हरी म्हणजे भगवंतांच्या मधुरतेमध्ये, भगवंतांच्या माधुर्यामध्ये, भगवंतांच्या जे मधुर अनुभव आहे तो घेण्यामध्ये व्यक्ती लागणं गरजेचं आहे. किंवा त्याला आणखीन एक प्रकारे सांगतो, जो प्रेमस्थितीमध्ये आहे तो व्यक्ती अशा प्रकारे फक्त भगवंतांच्या मधुरतेमध्ये असतो. आणि आपले आचार्यगण हे त्यांच्या उत्कृष्ट उदाहरणातून दाखवून देतात की कशा प्रकारे हे भगवंतांच्या मधुरतेमध्ये लागलेले आहेत. त्यामुळे प्रेमस्थिती जी आहे ही अतिशय उच्च कुटीची स्थिती. ठीक आहे. येस प्रभू, हरी बोल. थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मी जरा मागच्या 19व्या श्लोकाबद्दल विचारणार होते. ही जी या अस्तित्वाच्या स्थितीला ब्रह्मभूत किंवा आत्मास्थिती असे म्हणतात. म्हणजे मनुष्याची मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार ह्याच्यामधनं तो बाहेर पडून आत्म्यामध्ये फक्त तो स्थित राहतो आणि भगवंतांचं सतत स्मरण करतो. काय, मला जरा ह्याचं स्पष्ट करा ना. आत्मस्थिती, आत्मस्थिती जी आहे ह्याच्यामध्ये जसं आपण संबंध ज्ञानामध्ये दोन गोष्टी शिकतो. संबंध ज्ञानामध्ये आपण शिकतो की मी शरीर नसून मी आत्मा आहे, हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. त्याचबरोबर आत्माचा परमात्माशी संबंध म्हणजे भगवंतांशी काय संबंध आहे, हे संबंध जे आहे म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचबरोबर स्वतःचा भगवंतांशी काय संबंध आहे ते समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आत्माच्या बद्दल जेव्हा वर्णन केलं जातं किंवा आत्मामध्ये स्थित होण्याचं जेव्हा वर्णन केलं जातं, तर त्यावेळेस तो फक्त मी शरीर नसून आत्मा हे जाणणं नाही, माझा भगवंतांशी काय संबंध आहे ते जाणणं गरजेचं. तर असा व्यक्ती जो रजोगुण आणि तमोगुणातून मुक्त होतो किंवा काम आणि लोभ जे आहेत याच्यातून तो पूर्णपणे मुक्त होतो. का होतो? कारण त्यांनी भागवत श्रवण केलेलं आहे, भागवत सेवा केलेली आहे. मग ते व्यक्ती भागवत असतो किंवा ग्रंथ भागवत, भागवताची सेवा केल्यामुळे तो रजोगुण आणि तमोगुण, काम आणि लोभ याच्यातून मुक्त होतोय. आणि असा व्यक्ती, मुक्त झालेल्या व्यक्तीची जी चेतना जी आहे ती आत्म्यामध्ये स्थित आहे. किंवा अशा व्यक्ती, आत्मस्थित व्यक्ती जो आहे हा निरंतर जो आहे हा भगवंतांप्रती आसक्त होत राहतो. हा भगवंतांप्रती त्याची रुची जी आहे ही वाढत जाते. आणि त्यामुळे विशेष करून रुची आणि आसक्ती याचं वर्णन केलं. त्यामुळे आत्मस्थित व्यक्ती जो आहे हा रुची आणि आसक्ती या स्तरावरती पोहोचलेला असतो, कारण तो स्वतःचा संबंध निरंतर भगवंतांशी लावत असतो. ठीक आहे तुझी. येस येस येस, मला हेच हवं होतं की आपला भगवंतांशी काय संबंध आहे ती समजण्याची क्रिया ह्याच्यामध्ये सांगायची. बरोबर बरोबर बरोबर. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. हरिबोल प्रभूजी. एक बोला. कर्तव्याची पातळी म्हणतात, सांसारिक कर्तव्याची पातळी म्हणतात, असा एक प्रश्न पण होता आपल्याला याच्या स्वाध्यायामध्ये. तर मग यात जो आता आत्माबद्दल आत्मास्थित म्हटलेलं आहे, तर ही तिसरी पातळी येऊ शकते का मग त्याच्यात ती? मग एकदा प्रश्न सांगा का काय तो? सांसारिक कर्तव्याची 3 पातळी ओळखा. कुठल्या ह्या श्लोकाशी संबंधित प्रश्न आहे तो? नाही, श्लोक क्रमांक 8 वर होता तो, अध्यायामधला 2 मधला. तर त्यात भौतिकवादी आणि मानसिक तर्कवादी, पहिला भौतिकवादी उत्तर होतं पहिल्या याचं पातळीचं, दुसरं मानसिक तर्कवादी, आणि तिसरं आपण आता आत्मस्थित म्हणू शकतो का, आत्मानंदी म्हणू शकतो का तिसरी पातळी म्हणजे? नाही माताजी, तुम्ही जर ह्या भौतिक पातळ्यांचं वर्णन करत, सांसारिक पातळ्यांचं वर्णन करत असेल तर त्याच्यात त्यांचं वर्णन येणार नाही. एकच मिनिट द्या मला तुम्ही. श्लोक क्रमांक 8 वर. नाही, सांसारिक पातळ्यांचं वर्णन करताना इथे वेगवेगळ्या पातळ्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ही गोष्ट येणार नाही माताजी. नाही ना? नाही. धन्यवाद. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. श्लोक क्रमांक 21 त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे या पूर्ण ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं पालन केल्यानंतर व्यक्ती जो आहे
तो कशा प्रकारे भक्ती प्राप्त करणार आहे किंवा ह्या भक्तीच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचा काय बरं रिझल्ट प्राप्त होणार आहे, काय व्यक्तीला प्राप्त होणार आहे, हे जेव्हा 9 किंवा हे 14 पायऱ्या ज्या आहेत त्यांचं पालन केल्यानंतर त्याचं 21व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिंदते सर्व संशया शियंते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. भिद्यते हृदय ग्रंथी छिंदस्ते सर्व संशया. त्या व्यक्तीच्या हृदयातल्या ज्या काही ग्रंथी आहेत, ज्या काही गाठी आहेत, त्या पूर्णपणे त्याच्या छिन्न भिन्न होणार आहेत, पूर्णपणे छिन्न होणार आहेत त्या गाठी. छिंदन्ते सर्व संशय, आणि त्याच्या हृदयातले जे काही संशय आहेत, सर्व प्रकारचे संशय आहेत, ते पूर्णपणे समाप्त होणार आहेत, त्याचा पूर्णपणे नाश होणार आहे. शियंते चास्य कर्माणि, आणि असा व्यक्ती जो आहे त्याचा सर्व गोष्टी चास्य कर्माणी, आणि त्याचे जे काही कर्म आहेत, कर्माची शृंखला आहे, त्याचाही नाश होणार आहे. आणि पृष्ठ एवांतनीश्वरे, आणि ह्यानंतर तो व्यक्ती जो आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी किंवा ईश्वर जे आहे त्यांचा अधीक्षक जे आहे त्यांची प्राप्त करणार आहे. आत्म्याचा त्याला पूर्णपणे साक्षात्कार होणार आहे. आत्मा आणि ईश्वराचा जो सामित्वाचा त्याला साक्षात्कार होणार आहे. भाषांतर. अशा प्रकारे हृदयातील अहंकाराची गाठ सुटते, सर्व संशयांचा उच्छेद होतो. जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्वामित्वाचा साक्षात्कार होतो त्यावेळी सकाम कर्मांची शृंखला क्षीण होते. अशा प्रकारे जी काही सकाम कर्मांची जी शृंखला आहे, जे काही कर्म केल्यानंतर जे पाप पुण्याची जी शृंखला आहे, त्या सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश होतो. तर हे कशामुळे? जेव्हा व्यक्ती भक्तिमय जीवनाचं पालन करतो. तर जेव्हा जो प्रश्न विचारलाय की सर्वांसाठी उत्कृष्ट गोष्टी कोणती आहे, तर सर्वांसाठी उत्कृष्ट गोष्ट म्हणजे भगवंतांची भक्ती आहे. आणि ही भक्ती जी आहे याच्याद्वारे हृदयातल्या ज्या काही ग्रंथी आहेत, विशेष करून अहंकाराची जी गाठ आहे त्याचा नाश होणार आहे. त्याचबरोबर सर्व संशय जे आहेत त्यांचा नाश होणार आहे. सकाम कर्मांपासूनची शृंखला आहे त्या शृंखलेचाही पूर्णपणे नाश होणार आहे. अशी या भक्तीची महत्ता जी आहे इथे वर्णन करण्यात आलेली आहे. तर ही भगवंतांच्या भक्तीची विशेष महत्ता आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिन्नन्ते सर्व सर्वशा शियंते चास्य कर्म, आणि त्याचबरोबर त्याच्या जे काही त्याचे कर्माची शृंखला आहे त्याचाही नाश होणार आहे. तात्पर्य समजते? प्रभूजी, एवात्मने ईश्वर आहे या ठिकाणी जो शब्द वापरलाय, तर त्याला इथं भगवत दंश म्हणजे भगवत साक्षात्कार म्हणून समजायचं का आपण? येस रोजी. जेव्हा प्रभुपादांनी इथे लिहिलेलं आहे, जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्वामित्वाचा साक्षात्कार होतो, तर आत्म्याच्या ठिकाणी स्वामित्वाचा साक्षात्कार जो आहे याला आपण भगवत साक्षात्कार, जसं माताजीने आता ह्याच्यावरती विचार आत्मस्थित्व म्हणजे काय ते सांगताना जेव्हा सांगितलं, किंवा आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध काय आणि भगवंत परमेश्वर आहे ह्याचा साक्षात्कार होतो त्या व्यक्तीला. आणि अशा परमेश्वरांप्रती त्याचं प्रेम जे आहे हे दृढस्थित झालेलं आहे भक्तीच्या द्वारे, हे याचं आपण समजू शकतो. म्हणजे 4 गोष्टी होत्या त्याच्यात आपण समजायच्यात. एक, त्याचे जे काही हृदय ग्रंथी आहेत त्याचा नाश होतोय. दुसरा जे आहे सर्व संशयांचा नाश होतोय. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व कर्म जे आहेत त्याच्यातून तो मुक्त होतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे आहे भगवत साक्षात्कार त्याला होतो. कर्म म्हणजे प्रभूजी सकाम कर्म, कर्मकांड असले जे काही कर्म आहे ते कर्म ना इकडं? कर्मकांड आणि सकाम कर्म याच्यात थोडासा फरक आहे, पण थोडक्यात आपण समजू शकतो की जे काही कर्म आपण कोणतेही कार्य केल्यानंतर आपल्याला त्याचं म्हणजे पाप फळाची किंवा अपेक्षा ठेवून पुण्य, केणारे कर्म, फळाची अपेक्षा ठेवून केलेले हा, कर्म. सकाम म्हणजे कामना ठेवून केलेलं कर्म. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जे काही पाप किंवा पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याची शृंखला जी आहे ती पाप पुण्याची शृंखला चालूच राहते. त्याच्यातून सुद्धा व्यक्ती पूर्णपणे मुक्त होतो भक्तीचा आश्रय घेतल्यामुळे. ओके प्रभूजी. उज्ज्वला गोपी माताजी तात्पर्य वाचा. उज्ज्वला गोपी माताजी तात्पर्य वाचा. हरे कृष्णा. उज्ज्वला गोपी माताजी आहेत का? ठीक आहे. निलेश जाधव प्रभूजी तात्पर्य वाचा. निलेश जाधव प्रभूजी. हरे कृष्णा. हा, आहेत का तुम्ही माताजी? ठीक आहे, वाचा. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करणे म्हणजे त्याच वेळी स्वतःच्या आत्म्याचे दर्शन करणे होय. मनुष्याच्या आत्म्याच्या स्वरूपाविषयी अनेक तर्क भ्रामक कल्पना केल्या जातात. भौतिकवादी लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवित नाहीत आणि जे ज्ञान मार्गी आहेत ते जीवांच्या स्वतंत्र अस्तित्वावर विश्वास ठेवित नाहीत.
ते जीवांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून ब्रह्माच्या निराकार स्वरूपावर विश्वास ठेवतात. परंतु अध्यात्मवादी लोक आत्मा व परमात्मा यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे व ते गुणात्मक दृष्ट्या अभिन्न परंतु परिणामात्मक भिन्न आहेत हे निश्चयाने सांगतात. दुसरे अनेक सिद्धांत आहेत, परंतु श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत असा अनुभव भक्तियोगाच्या प्रक्रियेद्वारे आला की हे सर्व तर्क निवृत्त होतात. श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत आणि परम सत्याविषयीचे जडवादी लोकांचे तर्क अंधकारमय मध्यरात्री सारखे आहेत. मनुष्याच्या हृदयात श्रीकृष्ण रूपी सूर्य उगवला की परम सत्याविषयी आणि जीवाविषयी देहात्मवाद्यांच्या तर्करूपी अंधकार नष्ट होतो. सूर्याच्या उपस्थितीत अंधकार टिकू शकत नाहीत, परंतु तद्वत अज्ञानाच्या गहन अंधकारात लपून राहिलेली सापेक्ष सत्ये सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून राहणाऱ्या श्रीकृष्णांच्या कृपेने स्पष्टपणे प्रकट होतात. भगवद्गीतेत 10.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी माझ्या शुद्ध भक्तावर विशेष कृपा दाखवण्यासाठी स्वतः भक्ताच्या हृदयात ज्ञानदीप प्रज्वलित करून संशय रूपी निबिड अंधकार नष्ट करतो. भगवंत भक्ताचे हृदय ज्ञानरूपी प्रकाशाने प्रकाशमान करण्याचे उत्तरदायित्व घेतात. त्यामुळे त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न असलेला भक्त कधीच अंधकारात राहू शकत नाही. त्याला पूर्ण सत्य आणि सापेक्ष सत्याबाबत सर्व गोष्टी समजून येतात. भगवंतांनी प्रबुद्ध केल्या कारणाने त्याचे ज्ञान परिपूर्ण असते. जे लोक परम सत्याविषयी आपल्या स्वतःच्या मर्यादित सामर्थ्याने तर्क करतात त्यांचे ज्ञान अपूर्ण असते. ज्याने सेवा आणि शरणागती अधिकार प्राप्त केला आहे आणि ज्याने परंपरेतील अधिकृत आचार्यांकडून विनम्र भावाने श्रवण केले आहेत त्यांचे अनुभवजन्य ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान होय. कोणी परमेश्वराच्या अधिकाराला आव्हान देईल आणि त्याच वेळी त्याच विषयी करू शकेल असे कधीही शक्य नाही. पूर्णाच्या मायाशक्तीने नियंत्रित होण्याला बाध्य असा शूद्र अंशाच्या आव्हानात्मक वृत्ती समक्ष प्रकट न होता अधिकार परमेश्वर राखून ठेवतो. भक्त विनम्र असतो. दिव्य ज्ञान भगवंतांकडून ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवांकडून त्यांच्या पुत्रांना परंपरेने प्राप्त होतो. भक्तांच्या हृदयातील परमात्म्याकडून ही प्रक्रिया साध्य केली जाते. दिव्य ज्ञान समजून घेण्याचा हा परिपूर्ण मार्ग आहे. हे ज्ञान भक्ताला जड तत्वाहून आत्मा भिन्न आहे हे पाहण्यासाठी सामर्थ्य देते. आत्म्याची आणि जड तत्वांची गाठ भगवंतांकडून मोकळी केली जाते. ही गाठ म्हणजे अहंकार होय. हा अहंकार जीवाला जड प्रकृतीशी मिथ्या तादात्म्य करायला भाग पाडतो. ज्या क्षणी ही गाठ सुटते त्या क्षणी संशयाची अभ्रे दूर होतात. असा संशयरहित भक्त आपल्या स्वामींना पाहतो आणि स्वतःला त्या परमेश्वराच्या दिव्य प्रेमपूर्ण सेवेत संलग्न करतो. तेव्हाच सकाम कर्मांची शृंखला पूर्णपणे तोडली जाते. भौतिक अस्तित्वात जीव स्वतःची कर्मे परंपरा निर्माण करतो आणि जन्मोजन्मी कर्मांचे चांगले वाईट परिणाम भोगतो. परंतु भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत स्वतःला संलग्न करताच अशा कर्मशृंखलेतून तो तत्क्षणी मुक्त होतो. त्याच कृती कोणतेही कर्मबंधने निर्माण करीत नाही. त्याच्या कृती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर प्रभुपादांनी खूप छान प्रकारे तात्पर्य सांगितलेलं आहे. प्रभुपाद तात्पर्याची सुरुवात करताना आपल्याला महत्वाची गोष्ट सांगतायत ती म्हणजे आधीच्या श्लोकात जे वर्णन केलंय ते भगवत तत्व विज्ञानम हा जो शब्द येतोय भगवत तत्व विज्ञान याच्यावरती प्रभुपाद जास्त विशेष करून चर्चा करतायत की कशा प्रकारे हे तत्वविज्ञान जे आहे म्हणजे भगवंतांच्या बद्दलचं जे तत्व आहे त्याचं साक्षात्कार होणं फार गरजेचं आहे. ते समजणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत अतिशय कृपाळू आहेत आणि असा व्यक्ती जे भगवंतांचं तत्वज्ञान समजलेला आहे त्याला शुद्ध भक्त म्हणतात. असा शुद्ध भक्त जो आहे हा स्वतःच्या हृदयातही ज्ञानाचं दीप प्रज्वलित करणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्याही जीवनातले जे अंधकार आहे त्याचा पूर्णपणे नाश होणार आहे. आणि प्रभुपाद त्यामुळे सूर्याचं उदाहरण देत आहेत. जेव्हा सूर्य येतो त्यावेळेस अंधकार हा दूरच होतो आणि त्यामुळे कृष्ण जे आहेत हे सूर्य समान आहेत. कृष्णाचं तत्व जे आहे हे सूर्य समान आहे. जहार कृष्ण तहार नाही मायार अधिकार. कृष्ण सूर्य समान माया है अंधकार. जहार कृष्ण तहार नाही मायार अधिकार.
अशा प्रकारे आपण पाहतो कृष्ण जे आहेत हे सूर्यासमान आहेत आणि माया जी आहे ही अंधकारासमान आहे. जिथे कृष्ण येणार आहे तिथून अंधकार दूर जाणार आणि त्यामुळे भगवंतांच्या तत्वविज्ञानामध्ये आपल्याला रुची घेणं फार गरजेचं आहे. भगवंतांच्या ज्ञानामध्ये रुची घेणं गरजेचं आहे आणि त्या ज्ञानाचं परिवर्तन विज्ञानामध्ये होणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे भगवंतांबद्दल साक्षात्कार येणं हेही गरजेचं आहे. आणि हा कधी होणार आहे जेव्हा आपण तीव्रतेने भगवंतांची भक्ती करणार आहोत. त्यामुळे भक्ती ज्या व्यक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये नक्कीच भगवंतांचा साक्षात्कार होणार आहे. एवात म्हणे ईश्वरे म्हणजे भगवत साक्षात्कार होणार आहे आणि हा भगवत साक्षात्कार होत असताना त्याच्या व्यक्तीच्या हृदयातल्या ग्रंथींचा नाश होणार आहे, त्याच्या व्यक्तीच्या सर्व संशयांचा नाश होणार आहे आणि त्याचबरोबर जे काही सकाम कर्म जे आहेत त्यांची जी शृंखला आहे त्याचाही पूर्णपणे नाश होणार आहे. हे सांगत असताना भगवंत पुढे सांगतायत की कशा प्रकारे भगवंत सॉरी एकच अशा प्रकारे भगवंतांचा साक्षात्कार झाल्यानंतर भगवंतांप्रती भगवत साक्षात्कार म्हणजे भगवंतांप्रतीचं प्रेम प्राप्त झाल्यानंतर किंवा ही भगवंतांची जी भक्ती आहे अशा भक्तीमध्ये व्यक्तीचं जीवनामध्ये कसल्याही प्रकारच्या अडथळा येणार नाहीये आणि फक्त अडथळाच नाही तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय दिव्य अनुभव येणार आहे आणि तो अतिशय आनंदात राहणार आहे. ही प्रेममय सेवा करत असताना तो व्यक्ती जो आहे हा अतिशय आनंदाने आध्यात्मिक प्रगती करणार आहे. याचं सांगताना भगवंत 22व्या श्लोकामध्ये भक्तीचं गुणगान करतायत. अतो वै कवयो नित्यम भक्तिम परमदया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन कुर्वन यात्म प्रसादिनम. म्हणून खरोखर अनादी काळापासून मोठ्या आनंदाने अध्यात्मवादी भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय सेवा करीत आहेत, कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. तर अशा प्रकारे अनादी काळापासून जो व्यक्ती या भगवत भक्तीत लागलेला आहे असा अध्यात्म व्यक्ती जो आहे हा आनंदाने अतिशय आनंदाने अध्यात्मवादी होतो. आनंदाने अध्यात्मवादी जे आहे ही भगवंत श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करतो. आणि असा व्यक्ती जो आहे हा ही सेवा का करतो? कारण तो जो आहे अतिशय कृतार्थ आहे. कारण असा सेवाभाव जो आहे हा आत्म्याला कृतार्थ करतो. तर इथे आपण पाहतो की सकाम कर्मांचा नाश झाला आहे पूर्णपणे ग्रंथी. तर ही जी आहे हे करत असताना व्यक्तीला एक साधना करायची. आपण पाहिलं नित्यम भागवत सेवया किंवा पुण्यश्रवण कीर्तनम किंवा शृण्वतो सकताम कृष्ण. तर भगवंत श्रीकृष्णांच्या बद्दल श्रवण करणे, त्यांचं कीर्तन करणे किंवा त्याचबरोबर भगवंतांच्या बद्दल जी दृढ श्रद्धा असणे किंवा ह्या 9 पायऱ्या आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या साधना भक्तीमध्ये येतात. ही एक साधना आहे आणि अशी साधना भक्ती करत असताना व्यक्ती जेव्हा अतिशय दृढतेने ही साधना भक्ती करतो, भगवंतांची प्रेममय सेवा करतो, तर त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीये. तो व्यक्ती जो आहे ह्या गोष्टीवर ह्या पथावरती पूर्णपणे प्रगत राहणार आहे. हे आपण या श्लोकातून पाहतो. तात्पर्य वाचा कोणी तात्पर्य? निलेश जाधव प्रभूजी तात्पर्य वाचता. निलेश जाधव प्रभू. प्रभूजी माझ्याकडे मराठी ग्रंथ नाही आता. बरं ठीक आहे. अरुण देशमुख प्रभूजी वाचताय? अरुण देशमुख. माझ्यासोबत पण हे नाहीये प्रभूजी. बरं ठीक आहे. मी क्रॉस पुस्तक ठेवायला पाहिजे. ओके. शुभांगी माताजी वाचा. ठीक आहे. या ठिकाणी विशेष करून भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी असलेल्या भक्तिमय सेवेचे वैशिष्ट्य निर्दिष्ट केले आहे. श्रीकृष्ण स्वयंरूप आहेत. भगवंतांची इतर रूपे श्री बलदेव, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि नारायण, तसेच त्यांचे पुरुष अवतार, गुणावतार, लीला अवतार, युगा अवतार आणि इतर असंख्य रूपे हे सर्व त्यांचे अंश आणि कला आहेत. जीव विभिन्न अंश आहेत. भगवान श्रीकृष्ण परम सत्याचे मूळ रूप आहे. ते दिव्य तत्वात अंतिम अधिकारी आहेत. त्यांच्या शाश्वत लीलात सहभागी होणाऱ्या उच्च अध्यात्मवादी जनांसाठी ते अधिक आकर्षक आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासोबत व्रजभूमीमध्ये जसे वैयक्तिक मधुर संबंध प्रस्थापित करता येतात, तसे मधुर संबंध अन्य भगवत अवतारांसोबत
प्रस्थापित करता येत नाहीत. श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे केवळ अर्वाचीन काळात स्वीकृत झालेल्या नाही. त्या लीला शाश्वत असून ज्याप्रमाणे सूर्य पूर्व क्षितिजावर प्रतिदिन उगवतो त्याप्रमाणे ब्रह्मदेवांच्या एका दिवसात समयानुसार त्या प्रकट होत असतात. हरी बोल. हरे कृष्ण. तर इथे वासुदेव भगवती हे सांगत असताना भगवंत श्रीकृष्ण जे आहेत वासुदेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्याचबरोबर अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या प्रती जे प्रेम जे आहे हे आपल्याला प्राप्त करायचंय. आणि हे सांगत असताना प्रभुपाद विशेष करून पुढच्या श्लोकात जे काही वर्णन येणार आहे त्याचंही वर्णन करतायत. त्याचबरोबर प्रभुपाद इथे जे वर्णन करतायत म्हणजे या श्लोकाचं वर्णन आपण भक्तीची स्तुती वगैरे करू शकतो का? हो, भक्तीची स्तुती करू शकतो. किंवा आपण आणखी व्यवस्थित समजायचं असेल तर साधना भक्ती करताना व्यक्तीला कसल्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. जसं इथे सांगितलंय की तो जो अध्यात्मवादी आहे हा आनंदाने भगवंतांची सेवा करतो, म्हणजे त्याला कसलेही अडथळे येत नाहीत. अशी साधना भक्ती करत असताना जो तीव्रतेने अशी साधना भक्ती करतो तर त्याच्या जीवनातले भक्ती व जीवनातले अडथळेही दूर होऊन जातात. कारण असा सेवाभाव जो आहे आत्म्याला कृतार्थ करतो म्हणून सांगितलंय. कारण हा सेवाभाव जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. ओके प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. इथे हे जे आपण पाहणार आहोत की पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की जे प्रश्न विचारले होते 6 त्यातले जो दुसरा प्रश्न जो आहे एकच मिनिट. तर इथे आपण पाहतो ह्या पहिल्या अध्यायामध्ये विशेष करून पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यात त्यामध्ये आपण पाहतो विशेष करून भक्ती जी आहे या भक्तीचं वर्णन करण्यात आलं. या भक्तीचं वर्णन करत असताना विशेष करून वासुदेव भगवती ह्या जेव्हा वर्णन करत की वासुदेव जे आहेत हे भगवंत आहे. आणि ह्या गोष्टीचं वर्णन करत असताना आपण पाहतो की भगवंतांचे बरेच वेगवेगळे अवतार आहेत. जसे लीला अवतार आहेत, पुरुष अवतार आहेत, गुण अवतार आहेत, असे बरेच काही भगवंतांचे वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन शास्त्रामध्ये येतं. आणि हे वर्णन करत असताना आपण कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्णांप्रती आसक्त व्हावं किंवा भागवत जे आहे हे भगवंत श्रीकृष्णांबद्दल चर्चा करत आहे आणि त्यांच्याबद्दलचं जे प्रेम जे आहे याची चर्चा जी आहे ही इथे होत आहे. तर आपण पाहणार श्लोक क्रमांक 23 ते श्लोक क्रमांक 19 जे आहे त्याच्यामध्ये फक्त श्रीकृष्ण जे आहेत त्यांचीच आपण कशा प्रकारे पूजा करावी किंवा कृष्ण जे आहेत हेच पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यांचे भरपूर विस्तार आहेत पण कृष्णांच्या प्रती आपलं प्रेममय संबंध, त्यांची पूजा, त्यांची अर्चना जी काय आहे हे आपल्याला करायला हवी याच्याबद्दल विशेष भार जो आहे इथे या पुढच्या श्लोकांमध्ये दिलाय. आणि त्यामुळे तात्पर्यामध्ये प्रभुपाद या सर्व गोष्टींचं स्वयंरूप जे आहे किंवा भगवंतांचं वासुदेव संकर्ष अनिरुद्ध या गोष्टींचं वर्णन करत आहेत प्रभुपाद. पाहूयात आपण श्लोक क्रमांक 23 ते 29 जे आहेत याच्यामध्ये भगवंत श्रीकृष्ण यांचीच कशा प्रकारे आपण पूजा करावी याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सत्वं रजस्तवम् इति प्रकृते गुणास् युक्त पर पुरुष एक सत्कृते सित्यादय हरिविरिश्च हरिते सद्यां श्रेयांसी तत्र खलु सत्वतनोरूपा नृणांस्यो. भाषांतर. दिव्य सच्चिदानंद भगवान अप्रत्यक्ष रूपाने भौतिक प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम नामक 3 गुणांशी संबंधित आहे आणि केवळ भौतिक जगाच्या उत्पत्तीकरता, पालनाकरिता आणि संहाराकरिता ते ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी गुणात्मक रूपे स्वीकार करतात. यातील सत्वगुणात गुणयुक्त विष्णूंकडून अखिल प्राणी मात्र परमलाभ प्राप्त करू शकतात. इथे गुण अवतार जे आहेत त्या गुणावतारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे सत्वगुण, रजगुण आणि तमगुणानुसार भगवंत विष्णू जे आहेत आपला विस्तार करतात आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव असे गुणात्मक रूप जे आहेत हे त्यांचा स्वीकार करतात. तर इथे
सांगतायत की एक 2 मिनिटं द्या गळाला हरे कृष्ण. तर आतापर्यंत आपण भक्तीची महत्ता ऐकली. तर ही भक्ती कोणाची करावी, कोणाप्रती करावी याची महत्ता जी आहे ह्या पुढच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. की आपण श्लोक क्रमांक 22 पर्यंत पाहिलं की कशा प्रकारे भक्तीची महानता आहे, भक्ती कशा प्रकारे महान आहे. तर ही भक्ती जी आहे ही कोण आपल्या जीवनाचं भक्तीचा ऑब्जेक्ट कोण आहे किंवा भक्तीचं ध्येय काय आहे, तर त्याची चर्चा करत असताना आता आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हेच प्रमुख ऑब्जेक्ट आहेत. तर इथून पुढची जी काही चर्चा आहे शेवटपर्यंतच्या अध्यायाच्या शेवटपर्यंत हे याच गोष्टीवरती होणार आहे. आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे ही या गोष्टीवर थांबते की जेव्हा यांनी प्रश्न विचारलाय सुत शौनक ऋषींनी की देवकीच्या गर्भामध्ये का बरं भगवंत श्रीकृष्णाने जन्म घेतला, ते यापर्यंत जे आहे त्याचं वर्णन होणार आहे. तर इथे विशेष करून गुणावतार जे आहेत याचं वर्णन करण्यात आलंय आणि ह्या गुणावतारांमध्ये सुद्धा आपल्याला जर कोणाची पूजा करायची असेल तर भगवंत विष्णूंची पूजा करायची असं स्पष्टपणे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला भगवंत सांगतायत तर सुरुवातीला सुत गोस्वामी सांगतायत की दिव्य सच्चिदानंद भगवान अप्रत्यक्षपणे भौतिक प्रकृतीच्या सत्व रज आणि तम नामक 3 गुणांशी संबंधित आहेत. कोणी सांगू शकेल की कशा प्रकारे भगवद्गीतेत कुठे वर्णन करण्यात आलेलं आहे की भगवंत जे आहेत या 3 गुणांशी संबंधित आहेत, त्याचे काही श्लोक आहेत किंवा श्लोकांच्या संबंधातून कोणी समजू शकेल? प्रकृते क्रियमाण आणि गुणकर्म नाही sorry. बरोबर आहे. प्रकृती क्रियमान आणि गुणे कर्माणी सर्वशः. तर प्रकृती जी आहे ही क्रियमान आहे. कशा प्रकारे क्रियमान आहे? 3 गुणांनी क्रियमान आहे. मग या प्रकृतीचा भगवंतांशी काही संबंध आहे का? प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष मया मया अध्यक्षण प्रकृती सुयेतचे माया चराचर. अध्यक्षण प्रकृती सुयेदसे चराचर. भगवंत हे सांगतात की कशा प्रकारे माझ्या अध्यक्षतेत प्रकृती आहे आणि प्रकृतीच्या अध्यक्षतेत 3 गुण आहेत. तर अशा प्रकारे भगवंत जे आहेत ह्या 3 गुणांशी संबंधित कशा प्रकारे प्रकृतीच्या द्वारे. आणि प्रकृती जी आहे ही भगवंतांच्या अध्यक्षतेवर आहे. मय अध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेत प्रकृती आहे. त्यामुळे प्रकृती स्वतंत्रपणे काहीच कार्य करणार नाहीये. आणि ही प्रकृती जी आहे जिला बहिरंग शक्ती सुद्धा आपण समजतो या भौतिक जगतामध्ये, तर ही प्रकृती जी आहे हिच्या अधीनतेमध्ये 3 गुण आहेत आणि ह्या 3 गुणांद्वारे जीवात्मा जो आहे हा नाचवला जातो. त्यामुळे भगवंत जे आहेत यांच्याशी हे 3 गुण जे आहेत त्या 3 गुणांचा संबंध येतो ह्या भगवंतांचा. आणि तो 3 गुणांचा संबंध कशा प्रकारे येतो हेही पुढे सांगितलं. ते सांगतात की केवळ भौतिक जगाच्या उत्पत्ती करता, पालन करता आणि संहार करता ब्रह्मा विष्णू आणि शिव असे गुणात्मक रूप जे आहे हे भगवंतांनी स्वीकार केले. आपण पाहणार आहोत तात्पर्यात प्रभुपादांचा आणखीन विस्तार करतायत. कशा प्रकारे सत्वगुण जो आहे हा विष्णूंचे त्याचे अधिकार आहे, रजगुण जो आहे त्याच्यावरती ब्रह्माजी आणि तमगुण जे आहे त्याचे अधिपती जे आहेत हे भगवान शिव आहेत. तर अशा प्रकारे गुणात्मक रूप जे आहेत हे भगवंतांनी, हे गुण अवतार जे आहेत अशा प्रकारे भगवंतांनी विस्तार केला. आणि यातील सत्वगुणयुक्त विष्णूंकडून अखिल प्राणी मात्र परम लाभ प्राप्त करू शकतात. आणि त्या गुणावतारामध्ये जर कोणाची पूजा करायची असेल तर भागवतम स्पष्टपणे सांगतं या गुणावतारात जरी तुम्हाला कोणाची पूजा करायची असेल तर विष्णूंचीच करायची, कारण विष्णू जे आहेत हे सत्वगुणात स्थित आहेत किंवा विष्णूचे असे सत्वगुणाचे जे स्थित नाही आहेत, सत्वगुणाच्या अधिकारी आहेत असे विष्णू जे आहेत हे प्राणीमात्रांचा लाभ करू शकतात. त्यामुळे प्राणीमात्रांसाठी लाभदायक गोष्ट कोणती आहे तर विष्णूंची पूजा करणे हे स्पष्टपणे इथे भागवत आपल्याला वर्णन करून सांगतात. श्लोक क्रमांक 23 मध्ये काय सांगितलंय की भगवंतांचा विस्तार म्हणजे सत्वगुण रजगुण तमगुण हे भगवंतांच्या अधिकारामध्ये आहे, अध्यक्षतेत आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी गुणावतारामध्ये विस्तार केला, तो म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. आणि असा विस्तार केल्यानंतर जर जीवात्म्याच्या लाभदायक काही असेल
तर विष्णूंची पूजा करणं हे जीवात्म्यासाठी लाभदायक आहे असं वर्णन करतात. तात्पर्य वाचा. महाविष्णुप्रिय माताजी वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तात्पर्य: वर सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची त्यांच्या समग्र अंशासह प्रेममय सेवा केली पाहिजे, याचे या ठिकाणी समर्थन केले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व विस्तारित अंश म्हणजे विष्णू तत्वे आहेत. श्रीकृष्णापासून त्यांचे दुसरे प्रकटीकरण श्री बलदेव हे आहे. श्री बलदेवापासून संकर्षणाचे प्रकटीकरण आहे. संकर्षणापासून नारायण आणि नारायणापासून द्वितीय संकर्षणाचे प्राकट्य आहे. या संकर्षणापासून पुरुष अवतार श्री विष्णूंचे प्राकट्य आहे. श्री विष्णू हे या भौतिक जगातील सत्वगुणांचे अधिष्ठाते आहेत. त्यांना क्षीरोदकशाही विष्णू किंवा परमात्मा म्हणतात. ब्रह्मा आणि शिव हे क्रमशः रज तम गुणांचे अधिष्ठाते आहेत. या भौतिक जगातील सत्व रज तम या त्रिगुणांचे ते विभागाधिपती आहेत. ब्रह्मदेवांच्या रजगुणामुळे सृष्टी निर्मिती होते. विष्णूंच्या सत्वगुणामुळे विश्वाचे पालन शक्य होते आणि जेव्हा संहार आवश्यक असतो तेव्हा भगवान शिव तांडव नृत्याने त्याचा संहार करतात. भौतिकवादी आणि मूर्ख मानव क्रमशः ब्रह्मांची आणि शिवांची उपासना करतात, परंतु शुद्ध अध्यात्मवादी साधक सत्वमूर्ती विष्णूंची त्यांच्या अनेक रूपात उपासना करतात. भगवान विष्णू आपल्या लक्षावधी आणि कोट्यावधी परिपूर्ण रूपात आणि विभिन्न रूपात प्रकट होतात. आपल्या संपूर्ण स्वांश स्वरूपात त्यांना भगवान म्हणतात आणि विभिन्नांश स्वरूपात त्यांना जीव असे म्हणतात. जीव आणि भगवान यांची आपापली मूळ आध्यात्मिक स्वरूपे आहेत. जीव कधी कधी भौतिक शक्तीच्या अधीन होतात, परंतु भगवान विष्णूंची स्वरूपे नेहमी भौतिक शक्तीची नियंत्रक असतात. भगवान विष्णू मायाशक्तीच्या अधीन झालेल्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी वेळोवेळी अवतीर्ण होतात. बद्ध जीव भौतिक जगतात अधिपती होण्याच्या हेतूने प्रकट होतात आणि म्हणून ते तीन गुणांनी बद्ध होतात. भौतिक संसाररूपी कारागृहात काळ घालविण्याकरिता जीवांना आपली भौतिक आवरणे बदलावी लागतात. भौतिक जगाचे हे कारागृह हरे कृष्ण. भगवंतांचे. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. तर इथे प्रभुपाद जे आहे ते छान उदाहरण देत आहेत. त्याच्या आधी प्रभुपादांनी स्वांश आणि विभिन्नांश हे शब्द आपण वाचले. स्वांश म्हणजे स्व अंश म्हणजे भगवंत, आणि विभिन्न अंश भगवंतांच्या जो विस्तार रूपामध्ये भगवंतांनी जे विभिन्न जीवात्मा जे अंश रूपामध्ये आले त्यांना विभिन्न अंश असं म्हटलं जातं. त्यामुळे जीवात्मा जो आहे हा विभिन्न अंश आहे आणि भगवंत जे आहेत हे स्व अंश स्वतः ते आहेत स्वअंश. त्यामुळे भगवंत जे आहेत हे स्वांश म्हणून ओळखले जातात आणि जीवात्मा जो आहे हा विभिन्न अंश ओळखला जातो. तर या जो जीवात्मा आहे त्याच्या भौतिक इच्छांमुळे एक कारागृह निर्माण करण्यात आलं. त्या कारागृहाच्या निर्माणाचं कार्य जे आहे ते ब्रह्माजींना दिलं होतं. पण जेव्हा त्याचं पालन करण्याची गोष्ट येते तर प्रभुपाद फार छान प्रकारे सांगतात की पालन करण्याचं कार्य जे आहे, सांभाळणं त्याचं संरक्षण करण्याचं कार्य जे आहे ते एका राजालाच करावं लागतं. तो जो आहे निर्माता नाही करत, ते राजाच करतो आणि त्यामुळे तो राजा म्हणजे विष्णू. त्यामुळे पालन करण्याचं कार्य जे आहे हे विष्णूकडे दिलेलं आहे. पण हे भौतिक संसाररूपी कारागृह जे आहे हे का निर्माण केलंय? कारण जीवात्म्याच्या भौतिक इच्छांमुळे, वेगवेगळ्या इच्छांमुळे हे कारागृह निर्माण केलं आणि ह्या कारागृहामध्ये वेगवेगळे आवरण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शरीर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रदान केल्या जातात त्या व्यक्तीकडून. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की विष्णूंची उपासना जी आहे, विष्णुप्रती प्रेम जे आहे हे जीवात्म्याला निर्माण करणं गरजेचं आहे. आणि असा व्यक्ती जो आहे हा शुद्ध सत्वामध्ये किंवा सत्वगुणामध्ये किंवा शुद्ध सत्वामध्ये स्थित असतो. तर त्यामुळे आपल्याला विष्णूंची पूजा करून या बद्ध जीवनातून किंवा या भौतिक संसारातून, भौतिक कारागृहातून मुक्ती करणं, मुक्त होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ही सुटका जी आहे ही भगवान विष्णूंकडून होऊ शकते. म्हणून भगवान विष्णूंकडून जीवनाचा अंतिम लाभ प्राप्त होतो. इथे गुणावतारांचं वर्णन करून करण्यात आलेलं आहे. हे वर्णन केल्यानंतर प्रभुपाद पुढे जे आहे हे सांगतात की कशा प्रकारे सत्वगुण जो आहे हाच अतिशय चांगला आहे, गरजेचा आहे. इथे सुतो गोस्वामी सांगतात.
आणि त्यामुळे रजोगुण आणि तमोगुणातून त्या व्यक्तीने बाहेर निघणं हे गरजेचंच आहे. 3 गुणांपैकी उत्तम जो आहे हा सत्वगुण आहे. आणि ह्या उत्तम सत्वगुणांचे अधिपती जे आहेत ते भगवान विष्णू आहेत. आणि त्यामुळे विष्णूंची उपासना करणं हे अतिशय गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 24. पार्थिवा दारुणो प्रभूजी हरे कृष्ण. बोला. प्रभूजी प्रणाम. प्रभूजी मला थोडस नारायण नारायण आणि विष्णू हे 2 प्रकार इथे त्यांनी दिलेत ना, की सांगाल का? पहिलाच पॅरेग्राफ आहे नारायण. इथे हो, इथे प्रभुपाद जे आहेत हे नारायण जे आहेत, भगवान लक्ष्मी नारायण जे आहेत, म्हणजे कसं आहे बेसिकली थोडक्यात समजून घ्यायचं म्हटल्यानंतर कृष्ण आणि कृष्णापासून जो पुढा जो विस्तार झालेला आहे त्या विस्ताराबद्दल चर्चा करताना प्रभुपाद महाविष्णू आणि त्यांच्यापासून जे 3 विष्णू येतात, गर्भदक्ष विष्णू, शिरोदक्षिणा विष्णू आणि कारणोदक्ष विष्णू, यांचं वर्णन करतात. आणि अशा प्रकारे विष्णू वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या वैकुंठ लोकामध्ये असतात. तर ते वैकुंठ लोकांचे विष्णू आहेत ते म्हणजे त्यांना नारायण म्हणून ओळखलं जातं. किंवा जे भगवंतांचे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव ही जे त्यांचं विस्तार आहे. भगवंतांचं कृष्णानंतर विस्तार रूप काय? बलरामजी. बलरामजी नंतरचं विस्तार रूप आहे तो म्हणजे संकर्षण, अनिरुद्ध, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव हे त्यांचं विस्तार रूप आहे. त्याला आपण नारायण म्हणून समजू शकतो. या चतुर्विस्तार रूपापासून जे आले ते म्हणजे महाविष्णू. आणि महाविष्णूंपासून पुढचा विस्तार झाला तो म्हणजे कारणोदक्ष विष्णू, शिरोदक्ष विष्णू आणि गर्भोदक्ष विष्णू. त्याच्यामध्ये प्रभुपाद फक्त इथे गर्भोदय विष्णूंचं वर्णन करतायत. प्रभुपाद सांगतायत जे शिरोदक्ष विष्णूंचं वर्णन करतायत. जे शिरोदक्ष विष्णू जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहेत. तर असे विष्णूंचे भरपूर असे अवतार आहेत, भरपूर वर्णन केलेले आहेत, विस्तार आहे. तर हे सांगत असताना आपण ह्याची फार सविस्तर चर्चा जी आहे ही 2ऱ्या स्कंदामध्ये करणार आहोत. आणि त्याचनंतर 5व्या स्कंदात याची फार सविस्तर चर्चा येणार आहे त्या सगळ्या गोष्टीची, त्यामुळे जास्त विस्तारात जात नाहीये मी. पण हा जो आहे हा भगवंतांचा विस्तार आहे. तर या विस्तारामध्ये नारायण आहेत, महाविष्णू आहेत, त्याच्यानंतर 3 विष्णू आहेत आणि त्यांचं पूर्ण वर्णन करण्यात आलं. तर प्रभुपाद हे सांगताना महत्वाचा उपदेश देतात इथे की असे भगवंतांचे लाखो करोडो अवतार आहेत, लाखो करोडो भगवंतांचे विस्तार आहेत. तर त्यांचा आश्रय घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या आवडीनुसार, प्रत्येक आवडी म्हणण्यापेक्षा व्यक्तीच्या स्वभावानुसार, चैतन्यानुसार व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अवतारांकडे आकर्षित होतो आणि त्यांची पूजा अर्चना करतो. ओके प्रभूजी, म्हणजे नारायण जे अवतार आहे ते आध्यात्मिक जगातलं आहे, जसं सदाशिव हे जे शंकरांचं आध्यात्मिक जगातलं रूप आहे आणि रुद्र हे जे भौतिक जगातलं आहे, तसं काही नाहीये ना? नाहीतर मी कन्फ्युज होईन परत. नाही माताजी, तसं नाही नाहीये ना? ते. हा, तसं नाही. ओके ओके, थँक्यू. ठीक. प्रभू हरे कृष्ण. पण ह्याच्या Yes, अगोदरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं ना की समजा आपण ह्या सगळ्या अवतारांची हे करू शकतो, वर्शिप करू शकतो ह्यांना, पण इंटिमेट रिलेशनसाठी आपण कृष्णांनाच अप्रोच करतो, बरोबर आहे का? आता हळूहळू या गोष्टी वाढत जाणार आहेत माताजी. आपण सुरुवातीला पण पाहिलं श्लोक क्रमांक 22 मध्ये जेव्हा वर्णन करण्यात आलं त्याच्यामध्ये सांगितलं की कृष्णाचीच पूजा करायची आपल्याला. श्लोक क्रमांक 22 मध्ये आपण पाहिलं भगवते वासुदेवे भगवती हा शब्द जेव्हा येतो त्यावेळेस वासुदेव भगवंत जे आहेत म्हणजे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली. ती त्यांच्याबद्दल भक्ती, त्यांच्याबद्दल प्रेम प्राप्त करणे हे जीवनाचं ध्येय आहे, हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त कोणी असा प्रश्न विचारू शकतं की बाबा मला विष्णूची पूजा करायची, ठीक आहे. पण कोणी म्हणेल मग मी नाही ब्रह्माची पूजा करणार. नंतर आपण पाहणार आहोत जो तमोगुणी किंवा रजोगुणी व्यक्ती तो म्हणतो मी देवी देवतांचीच पूजा करतो, मला तेवढंच सफिशियंट आहे. तर क्रमाक्रमाने या गोष्टी आपण पाहणार आहोत की पुन्हा या भक्तीमध्ये सर्वोत्कृष्ट भक्ती जी आहे ही फक्त कृष्णाबद्दलची आहे. याचं भागवत जे आहे हे स्पष्टपणे याचं वर्णन करतो. हे क्रमाक्रमाने आता थोडं थोडं वर्णन करा. आता गुणावतार आहेत, त्यानंतर लीला अवतारांचं सुद्धा वर्णन होणार आहे, पुरुष अवतारांचं वर्णन होणार आहे. किंवा आपण पाहतोय पुढे श्लोक क्रमांक 26 मध्ये कशा प्रकारे भागवतम जे आहे हे पूर्णपणे जे देवी देवतांच्या पूजेचं खंडन करत आहे हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. श्लोक क्रमांक 24. पार्थिवा दारुणो धुम तस्मात् अग्निः त्रयीमया तमस्तस्तु रजस्तस्मात्
सत्वम यद ब्रह्म दर्शनम. जळण्याचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे, पण धूर हा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अग्नी हा त्या धुरापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण वैदिक यज्ञांच्या द्वारा तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ आपणाला करून देतो. त्याचप्रमाणे रजोगुण तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे, कारण सत्वगुणामुळे परमसत्य जाणणे शक्य होते. इथे आपण पाहतोय की कशा प्रकारे सत्वगुण जो आहे याची महानता सांगण्यात आलेली आहे, की कशा प्रकारे सत्वगुण जो आहे हा तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि तमोगुण जे आहे सत्वगुण जो आहे हा रजोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि रजोगुण जो आहे हा तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे. तर त्यामुळे आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित होणं अतिशय गरजेचं आहे. का? कारण परमसत्याला जाणण्यासाठी सत्वगुण जो आहे हा अतिशय लाभदायक आहे. आता आपण जेव्हा या गुणांचं सगळं वर्णन करतोय तर त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तो तमोगुण असो, रजोगुण असो किंवा सत्वगुण असो, हे तिन्ही गुण जे आहेत हे प्रकृतीच्या अधीनतेमध्ये, आणि त्यामुळे विष्णूची पूजा किंवा सत्याचा साक्षात्कार किंवा कृष्ण भक्ती प्राप्त करणारे जे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना मुक्त संघ म्हणून ओळखलं जातं, हे या तिन्ही गुणामध्ये नसून हे शुद्ध सत्वामध्ये स्थित असतात, हे समजणं गरजेचं आहे. तर तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण याच्याही पलीकडे जो आहे हा शुद्ध सत्व आहे. आणि त्यामुळेच या वाक्यातलं शेवटचं वाक्य जर पाहिलं भाषांतरातलं, कारण सत्वगुणामुळे परमसत्य जाणणे हे शक्य होतं. तर सत्वगुण जे आहे कमीत कमी स्वतःला सत्वगुणामध्ये आपण स्थित करणं गरजेचं आहे, कारण सत्वगुणामुळे आपण परमसत्याला व्यवस्थितपणे जाणू शकतो. किंवा सत्वगुणामध्ये आपण साधना करत असताना आपण अतिशय तीव्रतेने ध्यान देऊन साधना करू शकतो, आणि त्यामुळे सत्वगुणाचं गुणगान जे आहे इथं करण्यात आलेलं आहे. आणि हे सांगत असताना काय सांगितलंय की एक जळणाचं लाकूड आहे, त्या लाकडापेक्षा जो आहे हा धूर श्रेष्ठ आहे, आणि त्या धुरापेक्षाही श्रेष्ठ काय आहे? ते अग्नी आहे. तर अग्नी जे आहे हे त्याचे श्रेष्ठ आहे, आणि त्याची तुलना करत असताना सांगितलंय की कारण वैदिक यज्ञांच्या द्वारे तो श्रेष्ठ ज्ञानाचा लाभ आपल्याला करू शकतो. ते तुलना करण्यात आलेली आहे. थोडक्यात लाकूड आहे, लाकडापेक्षा श्रेष्ठ धूर आहे, लाकडातून धूर, लाकूड पेटवल्यानंतर त्यातून धूर निघतो, आणि त्या धूर जो आहे हा का येतो? कारण अग्नी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अग्नीपासून तो धूर आलेला आहे. तर त्याची तुलना जी आहे ही तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाशी करण्यात आलेली आहे. इथे आपण ह्या श्लोकाद्वारे पाहतो की कशा प्रकारे सत्वगुण जो आहे हा अतिशय हितकारक आहे आपल्या भगवत भक्तीसाठी. आणि जे व्यक्ती सत्वगुणात आहेत ते व्यक्ती नैतिक असतात, सदाचारी असतात. प्रभुपाद तात्पर्यात सांगतायत की तो सत्वगुणी नैतिक, सदाचारी, तत्वांबरोबर तत्वज्ञान, कला, संस्कृती यांना जोपासणारा, कोमल भावनांचा असतो. तसा तो सत्वगुण जो आहे सत्वगुणी व्यक्तीतले हे विशेष गुण जे आहेत आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण पाहणार श्लोक क्रमांक 25. तर असा व्यक्ती जो सत्वगुणात स्थित आहे, जो आत्मसाक्षात्कारी आहे, हा व्यक्ती जो आहे हा मुक्तीसाठी त्याचा रस्ता जो आहे तो हा मोकळा करतोय. हा व्यक्ती जो आहे मुक्तीसाठी योग्य ठरतो. हे श्लोक क्रमांक 25 मध्ये सांगा. भेज रे मुनयो थ्रागे भगवन मधोक्षजम सत्वम विशुद्धम क्षेमाय कल्पते येनुतानिह. प्राचीन काळी सर्व महर्षींनी भगवंतांची दिव्य सेवा केली, कारण भगवंतांचे स्वरूप, अस्तित्व प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. त्यांनी प्राकृत बंधनांपासून मुक्त होण्याकरिता भगवंतांची आराधना केली, आणि म्हणून त्यांना अंतिम लाभाची प्राप्ती झाली. जो कोणी अशा थोर अधिकारी पुरुषांना अनुसरतो तो सुद्धा भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्यास पात्र होतो. तर हा जो श्लोक आहे याच्याद्वारे आपण पाहतो की असे भक्त आहेत जे स्वतःला सत्वगुणात स्थित केलेला आहे, आणि तो फक्त सत्वगुणात स्थित केले नाही तर ह्या तिन्ही गुणांच्या ते पलीकडे गेलेले आहेत. असे व्यक्ती जे आहेत त्यांना महर्षी म्हणून सांगितलेले आहे. भेजिरे मुनयो थागरे, असे भगवन मधोक्षजम, हे अधोक्षज भगवन आहेत, दिव्यत्व जे आहे त्यांचं भगवंतांना त्यांची जे अधोक्षजम याचा अर्थ मी खूप छान सांगितलं, दिव्यत्व, विशुद्ध सत्व. असे जे विशुद्ध सत्वातले भगवंत आहेत, अशा विशुद्ध सत्वातल्या भगवंतांना त्यांनी पूजा केलेली आहे. असे व्यक्ती जे आहेत त्यांना महर्षी म्हणून ओळखलं जातं. असे महर्षी जे आहेत त्यांनी स्वतःला सुद्धा या 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे दिव्य सत्वामध्ये स्थित केलेलं आहे. आणि असे व्यक्ती दिव्य सत्वाच्या जे पलीकडे आहेत
हे भगवंतांची आराधना करतात आणि ते जे आहेत ह्या पूर्णपणे भौतिक प्राकृत बंधनातून मुक्त होऊन जातात. त्यामुळे आपण जेव्हा दिव्य सत्वात स्थित होतो त्यावेळेस ह्या भौतिक बंधनातून आपण मुक्त होऊन जातो. आणि अशा भौतिक बंधनातून मुक्त झालेला व्यक्ती जो आहे याच्या चरणकमलांचं अनुगमन करणं हे आपल्यासाठी अतिशय गरजेचं. असं आपण जेव्हा अनुगमन करू त्यावेळेस आपणही म्हणजे जो भौतिक बंधनात अडकलेला व्यक्ती आहे तो सुद्धा मुक्त होण्यास पात्र होतो. आता इथे मुक्त हा जो शब्द वापरला आहे तो कशाही प्रकारे मुक्ती नाहीये. असे भरपूर व्यक्ती असतात ज्यांची अशी इच्छा असते की या भौतिक संसारातून आपल्याला मुक्ती व्हायची, मुक्ती प्राप्त करायची. आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी काय करायचं तर आपल्याला नैती कर्म अशा काही तत्वांचं ते पालन करतं. इथे असलं कुठल्याही तत्वाचं पालन नाहीये. इथे फक्त आणि फक्त भक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हेही समजणं गरजेचं आहे की भक्तीद्वारेच व्यक्ती 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि असे जे गुणातीत भगवंत आहेत, जे परमसत्य आहेत, जे दिव्य आहे, जे विशुद्ध सत्व आहे, अशा विशुद्ध सत्वामध्ये तो स्थित होऊ शकतो. आणि अशा विशुद्ध सत्वामध्ये स्थित असलेल्या भक्ताचं, महर्षीचं, शुद्ध भक्ताच्या चरणकमलांचं अनुगमन केल्यानंतर सुद्धा जो व्यक्ती भौतिक बंधनात आहे तो या बंधनातून मुक्त होणार आहे याचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य कोण वाचतंय? म्हणजे सत्व म्हणजे मागचा जो श्लोक आहे हा सत्वगुणापर्यंत स्थितून सत्वगुणाच्या आधारे आपण विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध सत्वामध्ये कसं जायचं त्या कनेक्शन आहे का ह्याचा त्याच्याबरोबर? जसं मागच्या गुणामध्ये सत्वगुणाची बरोबर भाऊजी. तुलना केली आधी 24व्या श्लोकामध्ये फक्त सत्वगुण जो आहे त्याचं गुणगान केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर व्यक्तीला मुक्ती प्राप्त करायची आहे भौतिक बंधनातून, भौतिक अडचणीतून, तर त्याला शुद्ध सत्वात जाणं गरजेचं आहे हे समजून सांगितलेलं आहे. अच्छा, विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्व विशुद्ध सत्व हा सारखाच असतो. ओके ओके ठीक आहे भाऊ. हरे कृष्ण. माधुरी गजरे माताजी वाचा पुढचं तात्पर्य. हरे कृष्ण. काही भौतिक लाभ प्राप्त करणे अथवा आत्मा आणि जडात भेद कसा आहे याचे ज्ञान प्राप्त करणे हे धर्म पालनाचे प्रयोजन नाही. स्वतःला भौतिक बंधनातून मुक्त करून दिव्य जगातील स्वातंत्र्याचे मुक्त जीवन पुन्हा प्राप्त करणे हेच धर्म पालनाचे परम उद्दिष्ट आहे. कारण त्या दिव्य जगतात भगवान एक सर्वोच्च व्यक्ती आहेत. म्हणून धर्माचे नियम प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितले आहे. महाजन किंवा भगवंताचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणीही धर्माचे रहस्य जाणीत नाही. भगवंताचे जे 12 विशिष्ट प्रतिनिधी महाजन आहेत त्यांना धर्माचे प्रयोजन समजते आणि ते सर्वजण भगवंताची दिव्य सेवा करतात. ज्या लोकांना आपले स्वतःचे हित करण्याची इच्छा आहे त्यांनी महाजनांचे अनुसरण करावे आणि अशा रीतीने परमहिताची प्राप्ती करावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, आता आपण इथे विराम देऊयात कारण पुढच्या सेक्शन मधले 2 श्लोक अतिशय महत्वाचे ज्याला वेळ लागणार आहे आपल्याला चर्चा करायला. वासुदेवे परा वेदा वासुदेवे परमखा. तर त्यामुळे माझी इच्छा होती की आज पूर्ण कंप्लीट करायचं, पण मी विराम देतोय. उद्या आपण 1 तासाचा क्लास घेऊयात उद्या दुपारी. ठीक आहे. 8 तारखेला एक्झाम फिक्स आहे ना ब्रो? हो 8 तारखेला एक्झाम फिक्स आहे. ओके. ओपन बुक पण त्याच वेळेस द्यायचं आहे का? म्हणजे क्लोज बुक आहे, ओपन बुक पण त्याच दिवशी द्यायचं आहे का? ओपन बुक तुम्ही पुढच्या आठवड्यातही देऊ शकता, काही अडचण नाहीये. 8 नंतर पुढचा 15 तारखेपर्यंत देऊ शकतो ओपन बुक, काही अडचण नाही. अच्छा, ओपन बुकला 1 वीक टाइम घेतला तरी चालेल, फक्त क्लोज बुक आपला 8 तारखेला द्यायचं. 8 तारखेला द्यायचं. ओके बरोबर. ओके. मी इंग्लिश मध्ये देते, मला त्याच्यात ते करावं लागेल का, कोणाला बोलावं लागेल का कोणाशी? संदीप प्रभू माताजींना तुम्ही इंग्लिश पाठवू शकाल का? मला नाही माहिती म्हणलं, त्यामध्ये पप्पा कॉल उचलत माझ्याकडे नाहीत क्वेश्चन सेट वगैरे आहे सगळं. अच्छा म्हणलं पेपर सेट करायला पुन्हा अच्छा माताजी, तुम्ही महेश पूजे आहेत ना आपले ग्रुप कोऑर्डिनेटर, बॅच कोऑर्डिनेटर, त्यांना कळवा तुम्ही ही गोष्ट, ते करतील सगळं काही. पप्पा कॉल उचलत महेश पाटील कोणाच तरी माईक चालू आहे, प्लीज माईक बंद करा. कोणाच तरी माईक चालू आहे. हा हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. हा प्रभूजी, मी 7 तारखेला ह्याला चालली, यात्रेला चालली चारधामला. त्यामुळे मी परीक्षा नंतर आल्या देऊ का? ठीक आहे माताजी. तुमची एक्झाम देऊ शकत नसेल तर तुमचे जे काही पर्सनल आहे ते माझ्याशी किंवा महेशशी, बाकी तुम्हाला कोणाला बोलायचं बोला. माताजी तुमचं ठीक आहे, चालू शकता तुम्ही, करू शकता नंतर. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, ह्याच्यात मी भक्तिशास्त्रीची जी परीक्षा दिली त्याच्यामध्ये सगळे काही प्रश्न येत नाहीत, जसे ओपन बुकचे आणि म्हणजे ओपन बुक आणि बंद बुक दोन्हीचे जे आहेत.
तसंच ह्याच्यामध्ये हम्म. पण होईल ना, का सगळे आम्हाला हे दिलेले आहेत ओपन बुकचे ते? नाही नाही, जेवढे जे तुम्हाला दिलेत प्रश्न हा हा त्याच्यापैकी हा काही प्रश्न येणार, सगळे नाही येणार हा त्याच्यामध्ये. तेच म्हणते मी, कारण सगळे प्रश्न पण 900, हा तेच कसं काय लिहिणार ना एवढे? 900 प्रश्न नाही आहेत. नाही नाही, 900 शब्दाच्या आतपर्यंत, म्हणजे 800 ते 900 वर. नाही नाही नाही, जे खुले पुस्तक आहे माताजी हा ते खुले तुम्हाला 800 ते 900 शब्दात 800 लिहायचं आहे. ते 900, हा हा. हा, हे क्लोज बुक जे आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते थोडक्यात लिहायचे आहेत, काही प्रश्न अगदीच एका ओळीत लिहायचे आहेत, असं आहे. वन वर्ड वगैरे पण आहेत. मी हो ओपन हो. बुक्स म्हणजे खुली हरे पुस्तकेच कृष्ण. की त्याच्यात सगळे प्रश्न कसे काय एवढे लिहू हरे शकतात? कृष्ण. येस हरे मायसू कृष्ण. बोला. आणि मग त्याचं हे कधी मिळणार माताजी हरे ते प्रश्न? कृष्ण. हरे कृष्णा. माताजी, आपला चर्चेचा ग्रुप आहे, त्याच्यावर आपण हे डिस्कस करूया. ओके हा, तिकडे आपण त्याच्यासाठी ग्रुप तयार केलेला आहे तो. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही इन डिटेल का? म्हणून मी हो प्रभूजींना हो विचारलं, हो नाही तर मी माताजी, नसतं आहे हो विचारलं. हो हो, ओके, सॉरी. महेशला माहिती माताजी. ओके चालेल ओके, नो चालेल. प्रॉब्लेम. ओके. मालिनी माताजी कोण आहेत? ते सध्या आजचे हे आहेत, त्यांच्याकडं सगळे होस्टचे क्लेम गेलेत. माताजी रेकॉर्डिंग बंद करता का तेवढं? मालिनी माताजी. महेश, तुम्हाला काही चर्चा करायची का अजून? कौस्तुभप्रभू, मला एक विचारायचं होतं. म्हणजे मला एक जस्ट माझी योग्यता नाही, पण ऐका ना, आपण जे वाचतोय ना, आता आज बघितलं की काही लोकांकडे पुस्तक नाहीये किंवा काही कॅमेरा बंद आहे, तर आपण असं रॅन्डमली कोणालाही वाचायला सांगितलं तर चालेल का? म्हणजे प्रत्येक जण पुस्तक घेऊन समोर बसल्या की नाही आपल्याला कळेल. प्रभूजी, हे आपण दुसरे नंतर डिस्कस करूया, इथं नाही नको नाही, करायला. कौस्तुभप्रभूशी जरा विचारतोय, सल्ला नाही नाही, घेतोय. ठीक आहे ठीक नाही. जसं चाललंय तसं चालू द्यात सध्या. हा बरं, ठीक आहे, जसं चाललंय तसं चालून द्यायचं. कारण मी आज सहज कोणाला तरी वाचायला लावलं होतं असं. ठीक आहे, मग ठीक प्रोजेक्ट आहे जसं ठीक आपण सिलेक्ट करतो तसंच वाचून घेऊया. आहे. येस, प्रभूजी, ऑफलाईन ठीक उद्या आहे. तुम्ही घेऊ शकणार आहे का? ऑफलाईन उद्या हा, उद्या संडे, हा करू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे प्रभूजी, मग आम्ही ऑफलाईन साठी तसं टाकतो मेसेज. येस, चालेल. ओके प्रभू. ठीक आहे, धन्यवाद. शिलप्रभुपाद की जय, श्रीमद भागवतम की जय. जय हरे कृष्ण. हरे हरे कृष्णा। दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा. मालिनी माताजी कोण आहेत? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. मालिनी माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, ऑनलाईन आणि मालिनी माताजी ऑफलाईन. कोण आहे? मालिनी माताजी. महेश पाटील प्रभूजी, ऐका ना. माताजी, एक मिनिट, हे रेकॉर्डिंग होतंय सगळं आपलं बोलतोय ते, मला ते रेकॉर्डिंग बंद करायला सांगायचंय बर त्यांच्याकडे. बर, पोस्टचे क्लेम त्यांच्याकडे गेलेत. सांगते. माताजी, तेवढं बंद करता का? प्रभूजी, मला येत नाही, ते सांगते मी मुलाला करायला. रेकॉर्डचा ऑप्शन आहे बघा खाली, त्याच्यावर क्लिक केलं की ते हे होईल.